माननीय वित्तमंत्री सन 2017-18चा अर्थसंकल्प सादर करतील। सन्मान्य सदस्याने बॅनर बाहेर घेऊन जा। बॅनर बाहेर न्या। शशिकांत शिंदे बाहेर न्या। बॅनर मुश्रीफ जी बॅनर आणू नका। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र शासनाचा 2017 व 2018 अर्थसंकल्प मला मनापासून जयकुमार गोरे अध्यक्ष महाराज, बाहेर न्या। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये या 2 वर्षात महाराष्ट्राने प्रचंड मोठा प्रगतीचा टप्पा गाठला। जो विकास दर यांच्या सरकारमध्ये 5.4% होता, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारची जी उदासीनता होती, 15 वर्ष महाराष्ट्राचा सूड घेण्याचं राजकारण हे अध्यक्ष महाराज या सर्व काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरासतमध्ये कसा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज आमच्या हातात म्हणजे सदस्यांनी जे आज तिथे विरोध करताय, 3.5 लाख कोटीचं कर्ज, 27,000 कोटीचं व्याज आणि अध्यक्ष महाराज हा विरासत जो आमच्या हातात आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शक्ती आमच्या रयतेचं राज्य व्हावं, दिनदुर्बल शोषित पीडित निराधाराचं स्वप्न साकार व्हावं, ज्या शेतकऱ्याचं हे अन्न खातात त्या शेतकऱ्याचा आवाज बुलंद करावा, हे अध्यक्ष महाराज या अर्थसंकल्पाचा उद्देश आहे। मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं, कदमों को बांध न पाएगी भास्कर जंजीरें, बांध न पाएगी बत्ती जंजीरें, रास्तों से जरा कह कभी भटका नहीं हूं मैं। संदर्भ अध्यक्ष महाराज एका गोष्टीचं मला दुःख, आज शेतकऱ्यांच्या संदर्भात अर्थसंकल्प मांडताना माझ्या मनात भावना होती की ज्यांना निवडणुकीत ईश्वर रूपी मतदारांनी झटका दिला, फटका दिला, तो कमीत कमी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्यासाठी अर्थसंकल्प ऐकतो। अध्यक्ष महाराज, मी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करून आलो आहे की महाराष्ट्राचं विघ्न दूर करण्याची शक्ती तो आमचा मनगटात, पण हे विघ्न दूर करताना सुख करता दुखारता ज्या लोकांना शेतकऱ्याच्या वेदना समजून घ्यायच्या नाही, जे आदर्श संकल्प ऐकत नाही, ईश्वरा पुन्हा यांना या विधानसभेत कोणताही अर्थसंकल्प ऐकण्यासाठी निवडून पाठवू नको। राज्यात विकासाभिमुख सरकार स्थापन होऊन 2.5 वर्षाचा कालावधी, या काळातील राज्याला प्रगती पथावर नेणारा तिसरा अर्थसंकल्प आज मी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या साक्षीने सादर करतोय। महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबई लगतच्या अरबी समुद्रात स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाचे जन्मभूमी पूजन
माननीय प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते दिनांक 24 डिसेंबर 2016 रोजी संपन्न झाले। छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आदर्श आहे। आमच्या अर्थसंकल्पाला कोणत्या दिशेने न्यायचं, माननीय छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा, त्याला मानाचा मुद्दा करून अर्थसंकल्प इथं सादर करायला आलो आहे। सरकारने विविध क्षेत्रामध्ये भरीव आणि कल्याणकारी वाटचाल केली आहे। शासनाच्या अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू हा नेहमीच दीनदुर्बल शोषित पिढीचा राहिला आहे। सिंचनाच्या तसेच कृषी क्षेत्रामध्ये नवीन योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन कटिबद्ध आहे। जलयुक्त शिवार योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना यासारख्या योजना राबविल्या जातात। उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे। उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन धोरणे हाती घेतली जातात। महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचा तसेच उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले गेले। स्मार्ट सिटी, मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो, मियान प्रकल्प याद्वारे नागरी विकास साधला। सेवा हमी कायदा, माहिती अधिकार कायदा यासारखे कायदे अनुदान केले जात असून सामान्य माणसाला सहज शासकीय सेवा प्राप्त व्हावी हा या योजनांचा उद्देश आहे। महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षातील राज्य सरकारच्या कामगिरीमुळे सन 2014 साली असलेला 5.4 महाराष्ट्राचा विकास दर, जे यांचं कर्तृत्व आहे, पराक्रम आहे, 5.4% हा महाराष्ट्राचा विकास दर सन 2016-17 मध्ये जयंत पाटील साहेब 9.4% केले। महाराष्ट्राचा विकास दर पुढच्या वर्षी 2 अंकी करण्याचा आमचा संकल्प। आपल्यासारख्या सुजाण अर्थशास्त्र समजणाऱ्या विरोधाचंही दुर्दैवाने असले अशा प्रसंगी सहकार्य करण्याची आपली भूमिका आली आहे। पण असंघाशी संघ हा जयंत पाटील साहेब आपल्या असंघाशी संघ आहे। महाराष्ट्राचा विकास दर पुढच्या वर्षी 2 अंकी करण्याचा आमचा संकल्प आहे। देशाच्या सरासरी विकास दरापेक्षा तसेच अन्य आघाडीच्या राज्याच्या तुलनेत निश्चितपणे मोठी झेप घेतली आहे। आज शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अध्यक्ष महाराज भारतीय जनता पार्टीचे आमदार असेल, शिवसेनेचे आमदार असेल, यांनी हृदयापासून कर्जमुक्ती व्हावी ही भावना व्यक्त केली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याबद्दल स्पष्ट भूमिका व्यक्त केली। सभागृहाला विश्वासात घेऊन हा जो शेतकरी आहे, अन्नदाता सुखी भव म्हणतो, ज्याला जगाचा पोशिंदा आपण म्हणतो, त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभा आहे आणि त्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये योजना प्रस्तावित करीत आहे। मी या विधानसभेच्या पवित्र सभागृहाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या 1,36,00,000 खातेदारात असणाऱ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो की माझ्या शेतकरी बांधवांनो, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे। भगीरथाचे अश्रू पुसावे एकच आहे आस, त्यांच्या अंगणी धनधान्याची उभी राहावी आस। हितपयांचे अंतिम आम्ही पानपणाने जपाव, लाभेल माझ्या भगीरथाला सन्मानाचा भास। हे ध्येय घेऊन भारत हा कृषी प्रधान देश आहे हे आम्ही नेहमीच गौरवाने म्हणतो आणि हे खरंही आहे। अन्नदाता सुखी भव असे आपल्या समाजात म्हटले जाते, पण आज शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीची शासन म्हणून मला चिंता आहे। जगाचा पोशिंदा हा स्वतः जर संकटात असेल तर कृषी क्षेत्रातील समस्या सोडविणे ही शासनाची जबाबदारी आहे। महाराष्ट्रातील 50% जास्त लोकसंख्या कृषी क्षेत्रात गुंतलेली असताना कृषी क्षेत्राचा राज्याचा उत्पन्नातील वाटा फक्त 10.5% इतकाच आहे। त्यातील महत्वाची बाब म्हणजे कमी उत्पादकता। या कमी उत्पादकतेच्या मुळाशी असणारी कारणे म्हणजे अवर्षण, दुष्काळ, पाण्याची टंचाई, योग्य दळणवळणाच्या साधनाचा अभाव, नव्या तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर नसणे आणि महत्वाचे म्हणजे योग्य वेळी आवश्यक तितका पुरवठा उपलब्ध न होणे। त्यामुळे शेतकरी आज मदत आणि पुनर्वसन या दुष्टचक्रात फसला जात आहे। या परिस्थितीवर मात करून त्याला मुळात सक्षम करणे, शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत
शेतीला गुंतवणुकीचे क्षेत्र बनवून सन 2021 पर्यंत शेतकऱ्याच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा सरकारचा संकल्प आहे। या धोरणाला अनुसरून या अर्थसंकल्पात शेतकरी हिताच्या खाली योजना मी जाहीर करतो। या योजना आहे अध्यक्ष मी मागील दोन अर्थसंकल्पात घोषित केल्यानुसार जलसंपदा विभागास प्रस्तावित केलेल्या निधीचे 100% वितरण केले। सन 2017-18 मध्ये जलसंपदा विभागास 8,233 कोटी रुपये एवढी भरीव तरतूद करण्यात आली। प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 26 प्रकल्पाचा समावेश आहे। सन 2017-18 मध्ये या प्रकल्पाद्वारे सुमारे 82,600 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून यासाठी सन 2017-18 मध्ये 2,812 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसेच सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर 5,56,56,000 हेक्टर एवढी अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण होणार। मराठवाड्यातील अवर्षण उस्मानाबाद जिल्ह्यास मतदान करणाऱ्या कृष्णा मराठवाड्या प्रकल्पाचा 7 अब्ज घनफूट पाणी वाटपाचा पहिला टप्पा आगामी 4 वर्षात पूर्ण करण्याचा निर्णय शासनाने घेतला। माननीय राज्यपाल महोदयांच्या सूत्रानुसार मराठवाड्यात उपलब्ध होणाऱ्या निधीतून या प्रकल्पाचा पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने माननीय राज्यपाल महोदयांच्या अनुमतीने या प्रकल्पासाठी 250 कोटी रुपयांची विशेष तरतूद निधी वाटपाची सूत्राबाहेर केली आहे। या योजनेद्वारे उस्मानाबाद जिल्ह्यातील 25,798 हेक्टर तसेच बीड जिल्ह्यातील 8,147 हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ मिळणार आहे। त्याचप्रमाणे 9 तालुक्यातील 288 गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। जलयुक्त शिवार हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याद्वारे राज्याच्या दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत आहे। या योजनेतून दरवर्षी 5,000 गावे टंचाईमुक्त करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे। या अभियानासाठी राज्य सरकारकडून आतापर्यंत 1,600 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून लोकसभागातून 246 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत। सन 2017 मध्ये 1,200 कोटी रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला। या व्यतिरिक्त या अभियानासाठी केंद्र शासन तसेच जुन्या वार्षिक योजनेच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध केला आहे। राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2010-2011 पासून आतापर्यंत 1,62 वेळी पूर्ण करण्यात आले आहेत। शासनाच्या विशेष प्रयत्नामुळे 59,348 विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत। याचबरोबर विहिरी मागेल त्याला शेतकरी या कार्यक्रमाकरता 225 कोटी रुपये तरतूद उपलब्ध करण्यात आली असून या कार्यक्रमाकरता निधी अपुरा पडणार नाही, कमी पडू दिला जाणार नाही। राज्यामध्ये जास्तीत जास्त सिंचन सूक्ष्म सिंचनाद्वारे करण्याचे राज्याचे धोरण असून त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून वर्धा जिल्ह्यातील आर्मी मौजे बेकार तालुका वाहुंगा जिल्हा यवतमाळ येथे उपसा सिंचन योजना स्वयंचलित सूक्ष्म सिंचन टक्के एवढी बचत होते। या ऊस विनंती करतो मारू नका सूक्ष्म सिंचनासाठी सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित आहे। कृषी पंप जोडणी व विद्युत पायाभूत सुविधा अंतर्गत पूर्व विदर्भातून नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा या जिल्ह्यात तसेच राज्याचा कृषी पंपाचा उर्वरित प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी राज्यासाठी सुद्धा आणि पायाभूत आराखडा 2 योजनेसाठी सन 2017-18 मध्ये एकूण 979 कोटी 10 लाख रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे। मागच्या सरकारने जर कृषी पंप कनेक्शन दिले असते अध्यक्ष महाराज तर आज घशाला कोरड पडेपर्यंत यांना उघडावं झालं नसतं। पण विनाशकाले विकृत बुद्धी सत्ता होती तेव्हा मस्तीत होते, या दिव्याच्या आघाडीत या रक्ताच्या माणसाला विसरून गेले आणि आता मात्र पुत्ता मावशीचं प्रेम दाखवत 5 वर्षात 550 कोटी आणि एका वर्षात 279 कोटी दिले विजेचे कनेक्शन जोडताय आणि यांना मात्र विजेचा करंट ठेकेदारांनी लावण्याचा निर्णय केला। डॉक्टर पंजाबराव
देशमुख या सवलत योजनेसाठी 2017-18 मध्ये 125 कोटी 64 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी पणन विभागामार्फत राज्यात शेतमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे, शेतमालाच्या प्रतवारीमध्ये वाढ होण्यासाठी विकेंद्रित रीतीने व्यवस्था उपलब्ध करणे, शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण करण्यासाठी थेट पणन व खाजगी बाजारांना चालना देण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी योजना, राज्यातील 10 ठिकाणी अॅग्रो मार्केट उभारणे, संत शिरोमणी सावकारमाळी आठवडे बाजार अभियान योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावलं उचलणे व शेतकऱ्यांचा शेतमाल तारण ठेवून शेतकऱ्यांना तातडीने कमी व्याजदराने सुलभ कर्ज मिळवण्यासाठी योजनेची व्याप्ती वाढवणे या सर्वांसाठी 50 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कृषी विपणनावरील नियंत्रण ठेवल्यामुळे कृषी माल विक्रीसाठी बाजारपेठ मुक्त झाली. याचा फायदा कृषी उत्पादन कंपन्यांना व शेतमालाची वाहतूक सुकर व्हावी कोड व्यान देण्याची नवीन योजना घोषित करण्यात येत आहे आणि यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कोड व्यान भाजी बघायचं कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे व पालघर या जिल्ह्यामध्ये काजू लागवडीचा व त्याबरोबर प्रक्रियेचा तसेच काजू प्रक्रियेचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. कृषी क्षेत्राचे उत्पन्न हा महत्वाचा मुद्दा आहे. कृषी क्षेत्राचे उत्पन्न सन 2021 पर्यंत दुप्पट करण्याचा शासनाचा मानस असेल. त्याकरता सिंचन ऊर्जा, शेत रस्ते, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषी तंत्रज्ञान, विपणन, समूह शेती, कृषी पतपुरवठा यावर लक्ष केंद्रित करून विशेष योजना कार्यान्वित करण्याचे शासनाने ठरविले आहे. यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट स्थापन करण्यात येईल. हे गट पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होण्यासाठी निवडक गावामध्ये ही योजना राबविण्यात येईल. या योजनेमध्ये किमान 20 शेतकऱ्यांचा एक गट व त्यांचा किमान 100 एकर शेत जमिनीचा समावेश असेल. परंतु या गटामध्ये कोणत्याही शेतकऱ्याची जमीन 10 एकरपेक्षा अधिक असणार नाही. अशा शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येईल. या योजनेसाठी सन 2017-18 मध्ये 200 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात येत आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास अध्यक्ष महाराज हा जर पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाला त्या प्रकल्पाला कुठेही पैसे पडणार नाही. हा जो आमचा जगाचा पोशिंदा आहे तो स्वतःच्या पायावर आत्मनिर्भर व्हावा आणि त्याला कर्जमाफी नाही, त्याला यांच्या दुष्टचक्रातून मुक्ती देण्यासाठी यापासून शेती सुरक्षित करण्यासाठी मराठवाड्यातील 4,000 गावात शेतीस दुष्काळापासून संरक्षित करण्यासाठी तसेच विदर्भातील पूर्ण खोऱ्यातील 1,000 गावामधील शार्तीच्या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे 4,000 कोटी रुपयाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात येणार. 4,000 कोटी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसारखी योजना अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सन 2017-18 या अर्थवर्षापासून राबविण्यात येईल. याकरता 92 कोटी रुपये एवढी तरतूद उपलब्ध केली आहे. पण याच्या यशाच्या नंतर जसं आपण अनुसूचित जातीसाठी योजना केली, आता अनुसूचित जमातीसाठी करतोय, इथेही पैसे कमी पडणार नाही. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत सुमारे 80 लक्ष शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पथकांचे वाटप करण्यात आले असून सन 2021 पर्यंत उर्वरित सर्व शेतकऱ्यांना मृदा पत्रिकेचे वाटप करण्याचा शासनाचा मानस आहे. कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक व पेठ जिल्हा सांगली येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शेतकरी कर्जमुक्त व्हावा याकरता राज्य शासन कटिबद्ध आहे. याकरता राज्य शासन बंद करा. राज्यातील 1,36,42,000 खातेदार शेतकऱ्यांपैकी 31,57,000 शेतकरी थकीत कर्जामुळे
संस्थात्मक कर्ज व्यवस्थेतून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळायचे असेल तर त्याचे थकीत कर्ज फेडावे लागेल व त्यांच्या सातबारावरील बोजा संपवावा लागेल. ही स्पष्ट भूमिका शिवसेना, भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षाची आहे. या दोन्ही पक्षाच्या आमदारांनी आणि सर्व मुख्यमंत्र्यांसहित आपल्या सर्वांची याला सहमती आहे. हे कर्ज सुमारे 30,500 कोटी पर्यंत आहे. राज्य शासनाने शेतकरी कर्जमुक्त व्हावा म्हणून शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेत संपूर्ण कर्ज फेडायचे ठरवले तर कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल व शाश्वत शेती व्यवस्था न झाल्याने शेतकरी पुनश्च कर्जबाजारी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरता राज्य शासनाने केंद्र शासनाला मदतीची विनंती केली आहे. तसेच केंद्र शासनाला हेही स्पष्टपणे नमूद केले आहे की यामध्ये राज्य शासन देखील सहभागी होऊन आपला वाटा उचलण्यास पूर्णपणे तयार आहे. तशी तजवीजही करण्यात येईल. या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन गंभीरपणे उभे राहील. मात्र जे 70% शेतकरी नियमित कर्ज भरत आहे त्यांनाही या पवित्र सभागृहाच्या माध्यमातून माझं आवाहन आहे की वरील योजना ही केवळ जुन्या थकीत कर्जाकरता असणार आहे. त्यामुळे आपल्यालाही याचा फायदा मिळेल असा विचार करून कर्ज थकविण्याचा किंवा न भरण्याचा निर्णय कमी परिणाम शेती क्षेत्रावर होईल. हे क्षेत्र मात्र मी आश्वासित करतो की थकीत कर्जदारांकरता योजना करा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ होईल अशी योजना या कर्जमुक्तीच्या योजनेसोबत शासनाच्या माध्यमातून घोषित होईल. आपल्या राज्यामध्ये युवा हा आपल्या कामाचा केंद्रबिंदू आहे आणि युवकांचं स्वप्न साकार व्हावं, त्यांना योग्य कौशल्य प्राप्त व्हावं हा सरकारचा संकल्प आहे. स्वप्न रेशमी हिरवाईचे जपते तरुणाई, स्वप्न रेशमी हिरवाईचे जपते तरुणाई, आभाळाचा ध्यास घेऊन उडते तरुणाई. परंतु जेव्हा भूमातेवर येते संकट पराक्रमाचे गाते हृदयी गाते तरुणाई. यांच्यासाठी नाहीये. आज महाराष्ट्रात 18 ते 30 या वयोगटातील 25% इतके तरुण आहेत. या तरुण हातांना उत्तुंग उभारी देत विधायक कार्याकडे वळवायचे असेल तर त्यांना नवनव्या या तरुण हातांना उत्तुंग उभारी देत विधायक कार्याकडे वळवायचे असेल तर त्यांना नवनव्या शिक्षित करून करून देणे अत्यावश्यक आहे. युवकांच्या शक्तीचा योग्य वापर करून त्यांना या अर्थसंकल्पातून खालील योजना जाहीर मोठा सहभाग या कल्पनेच्या शक्तीचा यथोचित वापर करून प्रत्येक हाताला काम उपलब्ध व्हावं यासाठी विविध क्षेत्रातील रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. युवा सक्षम तर देश सक्षम या धोरणाला अनुसरून राज्यातील 15 ते 45 वयोगटातील युवक युवतीच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराचे प्रशस्त दालन उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सुमारे 1970 प्रशिक्षण संस्थांना सूचीबद्ध केले असून त्यांच्या मार्फत 1,22,000 गरजू युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये 57% हा महिलांचा समावेश आहे. सदर अभियानाअंतर्गत विविध 35 उद्योग समूहाबरोबर सामंजस्य करार करण्यात आले असून त्यापैकी 28 सामंजस्य करार हे कार्यान्वित झाले आहेत. या माध्यमातून पुढील 3 वर्षात 7 लाख उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या अभियानाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. सदर अभियानासाठी सन 2017-18 मध्ये 99 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून तसे यासाठी मागणीनुसार आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. ग्रामीण भागातील घरकुल बांधकामास कुशल गवंडी उपलब्ध होण्यासाठी सन 2017-18 मध्ये
सुमारे 10,000 गवंडी कारागिरांना प्रशिक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे, जेणेकरून घरकुलांच्या दर्जात्मक बांधकामाबरोबर विहित मुदतीत घरकुलाचे बांधकाम करणे शक्य होईल व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. ग्रामीण कौशल्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील 15 ते 35 वयोगटातील युवकांची मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना विविध संघटित क्षेत्रात वेतनी रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सन 2017-18 या वर्षामध्ये एकूण 21,597 लाभार्थींना प्रशिक्षण देऊन वेतनी रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सन 2017-18 या वित्तीय वर्षात 59 कोटी 66 लाख रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे. राज्यात सध्या 4,09,000 कामे प्रगतीपथावर आहे. 10 वर्षात 7 कोटी 25 लाख मनुष्य दिवस रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. ही योजना मागणी आधारित काम या स्वरूपाची आहे. दिनांक 1 एप्रिल 2017 पासून मजुरीचा दर 192 रुपयावरून 201 रुपये इतका होणार आहे. सन 2017-18 मध्ये सुमारे 2,800 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कार्यक्रमाकरता निधी कमी पडू दिला जाणार नाही. पावसातील कुक्कुटपालनास प्रोत्साहन देत ही प्रक्रिया रोजगारक्षम करण्याच्या दृष्टीने राज्यातील 302 तालुक्यामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर सघन कुक्कुट विकास गटाची स्थापना करण्यात येणार आहे. राज्याच्या दुर्गम भागातील जीवनमानावर पशुपालनाचा मोठा आधार राहिला आहे. पशुधन सुदृढ व निरोगी असावे या दृष्टीने पशु आरोग्य सेवा पशुपालकाच्या दारापर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी 349 फिरते पशुवैद्यकीय चिकित्सालयाची स्थापना करण्यात येईल. राज्यात मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी पारंपरिक मेंढी पालन करणाऱ्या लाभार्थ्यांच्या 75% अनुदानावर मेंढी गटाचे वाटप करण्यात येईल. यासाठी आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढविण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल. समुद्र किनारी असलेल्या कांदळवन क्षेत्रामध्ये खेकडा, ऑइलस्टर, मुसल इत्यादींचे उत्पादन आणि पर्यटन या उपजीविकेच्या माध्यमांना चालना देण्यासाठी कांदळवन सहव्यवस्थापन समितीद्वारे रोजगार निर्मिती करण्याची योजना आहे. याकरता 15 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित करण्यात येत आहे. राज्यातील खेकडा थेट परदेशात निर्यात होतो, परंतु खेकड्याची उपज केंद्र तामिळनाडूमध्ये आहे. ही बाब लक्षात घेता तामिळनाडूच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खेकडा उपज केंद्र सुरू करण्यात येईल. यासाठी 9 कोटी 31 लाख इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच कोळंबी बीज उत्पादन केंद्राच्या माध्यमातून कोळंबी उत्पादनात वाढ करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात बांबू आखाऊक वृक्ष समजला जातो. बांबू क्षेत्राचा विकास करण्यासाठी करण्याचे नियोजित आहे. त्याकरता प्रस्तावित केला. राज्यात सुमारे 3 कोटी 99 लाख एवढे असंघटित कामगार आहेत. समाजातील या महत्वाच्या घटकाच्या विकासासाठी एक स्वतंत्र असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळ स्थापन करण्याचे शासनाने ठरविले असून असंघटित कामगारांसाठी त्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. राज्य शासनाने या वर्षीपासून रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी विविध विभागाकडून रोजगार निर्मिती तसेच कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे. अशा रोजगार निर्मिती व कौशल्य विकासाच्या सर्व योजनांचे समन्वय देखरेख व नियंत्रण व्हावे यासाठी नियोजन विभागाच्या अखत्यारीत एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने देशाला ज्ञानाचे प्रशस्त दालन उपलब्ध करून दिले. त्या मुंबई विद्यापीठाला लवकरच 160 वर्ष पूर्ण होत असून सन्मान्य सदस्यांना पुन्हा विनंती करतो देशातील सर्वात खाली ठेवा. शतक आपण जागेवर बसा. तुमच्याकडे सारा महाराष्ट्र पाहतोय. आपल्याही मतदारसंघाचे लोक तुम्हाला पाहत असतील. अशी करण्यात येणार असून विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासाठी यावर्षीपासून पुढील 5 वर्षात 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर जागतिक पातळीवर
स्पर्धेत राष्ट्र गौरवाने उभे राहते. राज्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता पाया यांचे सबलीकरण करण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान रोसा हा केंद्र शासनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे व त्यासाठी 40 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे आणि त्यासाठी 39,28 लाख रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून सातारा येथील सैनिक शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे सैनिक शाळा सुरू करण्याने शासनाने निर्णय घेतला असून पुढील 2 वर्षात सदर सैनिक शाळा बांधण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने 200 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा प्रगतीचा मार्ग प्रशस्त करीत असतात आमच्या राज्यात येणाऱ्या उद्योग समूहांनी उत्तम रस्ते, दळणवळणाच्या सोयीसाठी उत्तम रेल्वे प्रकल्प, आरोग्यपूर्ण वातावरण, स्वच्छ पाणी पुरवठा देणे आमचे कर्तव्य. या पायाभूत सुविधांनी उद्योग जगताची भरभराट तर होईलच, पण ही कीर्ती इतर अनेक उद्योग समूहांना आमच्या राज्यात उद्योग समूह स्थापन करण्यासाठी प्रेरणा भेटते आणि त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण. यासाठी अर्थसंकल्पाने पायाभूत सुविधा अधिक सक्षम होण्याच्या दृष्टीने खालील योजना जाहीर करतो. अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज वीक, बट अमेरिका इज वीक बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे प्रसिद्ध वाक्य. रस्त्याच्या सुधारणेसाठी हे शासन अतिशय जागरूक असून रस्ते सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मागील वर्षी 4,357 कोटी रुपये इतकी तरतूद उपलब्ध करून देण्यात आली होती. आता या कामासाठी यावर्षी 2017-18 करता 60,000 कोटी रुपये इतकी तरतूद रस्ते बांधकाम व सुधारणा कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील हायड्रेट एनईटी मध्ये 30,000 कोटी रुपये इतक्या अंदाजित किमतीचे 195 कामे अर्थसंकल्पित करण्यात आली असून त्यासाठी 3,500 कोटी रुपयाची तरतूद 2017-18 मध्ये करण्यात आली आहे. या कामासाठी विडार पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे व अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही सर्व माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. या कामामध्ये 10,000 किलोमीटर रस्त्याचे काम 2 वर्षात पूर्ण होईल. 10,000 किलोमीटर एकदा हे रस्ते पूर्ण आले ज्यामुळे तुम्ही रस्त्यावरच येणार आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी 6 वर्षाकरता संबंधित कंत्राटदाराकडे राहील. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध निधीमधून प्रत्येक रस्त्याच्या किमान 10 किलोमीटर लांबीच्या देखभाल अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या सुधारणेकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. केंद्रीय मार्ग निधी सेंट्रल रोड फंड मधून हाती घेतलेल्या कामासाठी या वर्षापासून विशेष आवर्ती तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन 2001 ते सन 2013 पर्यंत 2001 ते 2013 पर्यंत यांचा पराक्रम 2,554 कोटी 46 लक्ष एवढ्या किमतीचे कामे मंजूर झाली. केंद्रात नवे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झाल्यावर सन 2014-15 ते सन 2016-17 या 3 वर्षात केंद्रीय मार्ग निधी या योजनेअंतर्गत 3 वर्षात 5,293 कोटी 76 लाख रुपये एवढ्या किमतीचे 4,456 यामधून 2,211 किलोमीटर रस्त्याची लांबी सुधारण्यात येत असून 252 मोठ्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येत आहे. हे प्रगती मला अभिमानाने नोंदवावीशी वाटते. यासाठी मी केंद्र सरकारचे विशेष करून या खात्याचे मंत्री श्री नितीन गडकरी यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. मार्च 2014 अखेर राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी 4,571 किलोमीटर. मार्च 2014 टाळ वाजवणं बंद करा. 1960 महाराष्ट्र झाला. पुन्हा 4,570 किलोमीटर वाजवणं बंद करा. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी आता 15,404 किलोमीटर इतकी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून गेल्या 54 वर्षात राष्ट्रीय महामार्गाची लांबी 4,571 किलोमीटर होती. ती 2 वर्षात 10,833 किलोमीटरने वाढली आहे. आता अशीच प्रगती राहिली मला वाटत नाही 2-3च्या वरती निवडून येतील तुमच्या 2019च्या निवडणुकीत 2-4 जण येतील सुद्धा. आम्ही एखाद्या मतदारसंघात कठीण आहे.
ग्रामीण जनतेच्या जीवनातील दळणवळण सुकर करणाऱ्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 4700 किलोमीटर लांबीचे रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे। यासाठी सन 2017-18 मध्ये एकूण 1630 कोटी रुपये निधी राखून ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर वार्षिक जगा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि 570 कोटी रुपये एवढा निधी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत देणे अपेक्षित आहे। त्यामुळे ग्रामीण रस्त्याची मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांच्याही जीवनामध्ये असा निश्चितपणे उपयोग होणार आहे। तो आपण दुर्दैवाने करू शकला नाही, पण आता मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा असं म्हणून 15 वर्षाचे काम तुम्ही केलं, जनता तुम्हाला माफ करेल या भ्रमात कृपया चुकून राहू नका। अच्छे दिन आने वाले हैं गरीब जनता के, आपको आपके बुरे दिन शुरू हुए हैं, आपको बुरे दिन शुरू हुए हैं। राज्यातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचा जलद अंमलबजावणी करता रेल्वे मंत्रालयासोबत भागीदारीतून महाराष्ट्र रोमार्ग पायाभूत सुविधा विकास कंपनी स्थापनेकरता भाग भांडवलासाठी राज्य शासन तयार करण्यात येत असून देसाईगंज गडचिरोली 3 रेल्वे प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये निधी देण्यात येत आहे आणि 3ही रेल्वे प्रकल्प जलद गतीने पूर्ण व्हावे यासाठी शासन कटिबद्ध आहे। हे 3ही रेल्वे प्रकल्प आम्ही वेगाने पूर्ण करू। राज्य शासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जवाहरलाल नेहरू बंदर न्यासाच्या समवेत उपक्रम करारनामा केला असून त्याद्वारे वाढवण तालुका डहाणू जिल्हा पारकर येथे सॅटेलाइट टर्मिनल उभारले जाणार आहे। यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून 26% समभागाची गुंतवणूक केली आहे। राज्य सरकारच्या समभाग गुंतवणुकीचे कॉर्पोरेट मेजर पुरा पाडण्याचा हा देशातील पहिलाच प्रकल्प बंदर जोडणी प्रकल्पांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून जयगड डिग्री व रेल्वे प्रकल्पामध्ये संभाग गुंतवणूक केली आहे। सन 2017-18 करता बंदर क्षेत्राच्या विकासाकरता 70 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात येत आहे। सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व अन्य फळपिके मुंबईवासी येथे पाठवली जातात। आखाती देशामध्ये निर्यात होते। या फळांच्या समुद्रमार्गी वाहतुकीसाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता तांत्रिक आर्थिक सक्षमतेचे मूल्यमापन करून घेण्यात येत आहे। म्हणजे आपल्याला सहजपणे एक्सपोर्ट करता येईल। सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत 8 जेट्टीच्या बांधकामाकरता केंद्र शासनाकडून 17 कोटी 95 लाख रुपये निधी प्राप्त झाला असून सदर जेट्टीच्या बांधकामाची अंदाजे किंमत 71 कोटी 78 लाख इतकी असून त्याकरता 50% निधीची तरतूद राज्य शासनाने व 50% सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे। यामध्ये गुराई वसई भाईंदर नारायणगड आरवा येसरी नानुरी घोडबंदर आणि मालवण प्रवासी जेटी याचा समावेश आहे। त्याचप्रमाणे अंतर्गत जल वाहतूक तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर्री गोवा गोवणी वेंगुर्ला मालवण या भागामध्ये अस्तित्वाचे जेटीचे बळकटीकरण व प्रवासी पर्यटकांच्या सोयीकरता मूलभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याचे प्रस्तावित आहे। जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देत जगण्याची दिशा देणारे श्री साईबाबा यांच्या तीर्थक्षेत्र शिर्डी येथील समाधीला 100 वर्ष पूर्ण होतात। त्या निमित्ताने शिर्डी येथील विमानतळाचा जलद गतीने विकास करण्याचा शासनाचा मानस असून त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारीतून कराड अमरावती सोलापूर चंद्रपूर इत्यादी विमानतळाचा विकास आणि प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन हे करण्यासाठी 17-18 मध्ये 50 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। तसेच नागपूर येथील मिहान प्रकल्पासाठी सन 2017-18 मध्ये 100 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येत असून नागपूर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जा इंटरनॅशनल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल। वीज आणि पाण्याची बचत आमचं राष्ट्रीय कर्तव्य त्याकरता त्याला पर्यावरणपूरक दृष्टिकोनाची जोड देत राज्यातील सर्व इमारती यापुढे हरित इमारती ग्रीन बिल्डिंग म्हणून बांधण्यात येतील। यामुळे निवासी तसेच अनिवासी इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज व पाण्याची बचत होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल व दुरुस्तीसाठी असलेल्या इमारतींचे टप्प्याटप्प्याने हरित इमारतीमध्ये रूपांतर करून विद्युत व पाणी वापराची व खर्चाची बचत होईल। केंद्र शासनाकडून अपारंपरिक ऊर्जेकरता प्राप्त झालेले प्रोत्साहनात्मक अनुदानाच्या रकमेपोटी सन 2017-18 मध्ये 361 कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे।
महानिर्मिती कंपनीकडून राज्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये 750 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प नियोजित आहे आणि त्याकरता शासनाचे भाग भांडवल 525 कोटी रुपये हे निधी उपलब्ध होत आहे, ज्याचा पतंगराव कदम साहेब शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण शांत आहात, मजबुरीने उभं राहावं लागतं, पण तुम्ही शांत आहे, मला जाणीव. विदर्भ व मराठवाडा विभागात अधिकाधिक नवीन उद्योग यावेत व औद्योगिक वीज वापर वाढावा, याकरता औद्योगिक घटकास सर्वसाधारण प्रोत्साहनात्मक बाबीवर वीज दरात सवलत देण्यासाठी 1000 कोटी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष खूप राहिला नाही, एवढी तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या भागात नवीन उद्योग निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासनातर्फे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह ही प्रोत्साहनात्मक योजना राबवली जाते आणि या योजनेसाठी सन 2017-18 मध्ये 2650 कोटी इतका निधी प्रस्तावित केला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेचा मुख्य उद्देश या राज्यातील सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमाची उत्पादकता व स्पर्धा क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या क्षमता वृद्धीकरता सामायिक सुविधा निर्माण करणे हा आहे. याकरता सन 2017-18 मध्ये 60 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना औरंगाबाद येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रामदासजी औरंगाबादचा आणि यासाठी अंशदान म्हणून 570 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून देणार आहोत. पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. आगामी 5 वर्षात राज्यातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. वळसे पाटीलचा आहे, वळसे पाटील साहेब इकडे आहे का? मला माहित आहे की तुमची नार्को टेस्ट केली तर तुम्ही त्यांच्या सोबत नाही, ते महत्वाचं आहे का? पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. आगामी 5 वर्षात राज्यातील महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अंदाजे रुपये 1 लक्ष कोटी वित्तीय भांडवल लागेल. राज्याची वाढती वित्तीय तूट पाहता पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उभारण्याकरता अन्य पर्यायी मार्ग शोधण्याची गरज आहे. ही बाब विचारात घेऊन पायाभूत सुविधा निधी स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. याकरता महाइन्फ्रा ही विशेष हेतुवहन यंत्रणा स्थापन करण्याचे विचाराधीन आहे. विविध शासकीय विभागांच्या ताब्यातील त्यांच्या वापरात नसलेली तसेच पुढील 10 वर्षात संबंधित विभागात विकास करण्याकरता आवश्यक नसलेली जमीन एकत्रित करण्यासाठी वरील संस्था एक खिडकी म्हणून काम करेल. पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याकरता ही जमीन विशेष हेतुवहन यंत्रणेकडे सुपूर्द केली जाईल. या जमिनीच्या सुरक्षा ठेवीच्या आधार मोठे गुंतवणूकदार जसे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निवृत्ती वेतन व विमा निधी यांच्या गुंतवणूक याद्वारे निधी उभारण्यात मदत होईल. अशा प्रकारे संस्था राज्य शासनानुसार वित्त पुरवठा निधी उभारणी व सल्लागार यंत्रणा असेल. या संस्थेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील विषय तज्ञांची नियुक्ती शासनातर्फे केली जाईल. गुजरात राज्य वित्तीय सेवा लिमिटेडच्या धर्तीवर महाइन्फ्रा या संस्थेचे बँकेतर वित्तीय कंपनी रूपांतर करण्याची शक्यता शासनाकडून पडताळून पाहण्यात येत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता हा महत्वाचा विषय आहे. 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत मिशन ही केंद्र पुरस्कार या योजनेअंतर्गत तुम्हाला आपला अभिमान वाटावा हा विषय जरी हाती येतला या योजनेनंतर आतापर्यंत 10 जिल्हे 103 तालुके आणि 14,000 ग्रामपंचायती या हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या. आणि तुमचं काम राहिलं तर या ग्रामपंचायती काँग्रेस मुक्त आणि राष्ट्रवादी मुक्त होणार. तसेच मार्च 2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्याचे नियोजन करण्यात आले असून सन 2017-18 या आर्थिक वर्षात राज्य आणि जिल्हा स्तरावरील योजनांमध्ये एकूण 545 कोटी 66 लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील पाण्याची समस्या सोडवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या महत्वाकांक्षी कार्यक्रमासाठी 17-18 मध्ये 300 कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. शाश्वत व गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्यासाठी जल स्वराज्य 2 या कार्यक्रमाअंतर्गत 200 कोटी रुपये एवढी तरतूद करण्यात आली आहे. मराठवाडा विभागात हा महत्वाचा विषय. मराठवाडा विभागात अनेक वर्षापासून विशिष्ट अशा कालावधीनंतर दुष्काळाचा सामना करावा लागतो. पाणी दुष्काळ सदृश्य विरोधी पक्षनेत्याच्या समोरून बाजूला हटा. याकरता
एकात्मिक ग्रीड पद्धत वापरून पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे. या अनुषंगाने पूर्व व्यवहारचा अहवाल तयार करण्यासाठी पाणी पुरवठा विभागात रुपये 15 कोटी इतकी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातून मराठवाड्यातूनही आता तुम्ही सांगता वॉटर ग्रिड गावी की देखो आप सोचो अभी इनके साथ मात्र छोट्या शहरांचे मोठ्या शहरात तिथे नागरिकांकडून सुसह्य व्हावे, मिळाव्या, आनंद वाटावा, विकासाचे जनतेचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी स्मार्ट सिटी योजना आम्ही राबवतो आहे. त्यासोबत ज्या शहरांचा समावेश स्मार्ट सिटी झालेला नाही देखील महानगरपालिका स्वतंत्र निधी देण्याचा आमचा संकल्प आहे. या धोरणाअंतर्गत मी अर्थसंकल्पात अजून योजना जाहीर करतोय. महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदा, नगरपंचायती व ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रात नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर अभियान राबविण्यात येत आहे. आणि यासाठी 1100 कोटी रुपये निधी प्रस्तावित. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 10 संभाव्य स्मार्ट शहरापैकी पहिल्या फेरीत पुणे व सोलापूर, दुसऱ्या फेरीत कल्याण, डोंबिवली, नागपूर, नाशिक, ठाणे, औरंगाबाद स्मार्ट सिटी योजनेत सर्वाधिक 7 शहरांची निवड झालेली महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. या प्रयोजनासाठी 1600 कोटी क्षेत्रातील पाणी पुरवठा, भरनिस्सारण नागरी पाण्याचा पुनर्वापर आणि सुविधांचा विकास करण्यासाठी 1870 कोटी हा निधी प्रस्तावित करण्यात आला. आपलं हक्काचं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. या स्वप्नपूर्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत शहरी भागात सन 2017-18 मध्ये 2,50,000 घरे बांधणीचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी लागणारा राज्य हिश्श्याचा निधी हा निवारा निधीतून आणि अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात येणार आहे. देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि सुंदर करून सर्व नागरिकांना चांगले आरोग्य व स्वच्छ पर्यावरण देण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाची देशात सुरुवात केली आहे. केंद्र शासनाच्या या अभियानांतर्गत राज्यात नागरिक क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे. आणि यासाठी 1605 कोटी रुपये हा निधी आम्ही प्रस्तावित केला आहे. मोठा निधी आहे. ज्याने मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महानगराच्या वेगाशी जुळवून घेताना सर्वसामान्य नागरिकांची दमछाक होते. उपाययोजना करत या शहरात जीवन सुसह्य व्हावे यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत आहे. मेट्रो रेल्वे लाईन 3 कुलाबा वाटत मेट्रो मार्ग काम प्रगतीवर प्रगती पथावर असून तसेच मुंबई मेट्रो 2 दहिसर ते DN नगर आणि मुंबई मेट्रो रेल्वे गाडी 7 दहिसर ते अंधेरी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी तसेच पुणे नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी मिळून सन 2017-18 मध्ये 700 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे. या व्यतिरिक्त मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई शिवडी नावासेवा, नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, किनारी द्रुतमार्ग हे विविध प्रकल्प हाती घेतले असून हे प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आरोग्यम धनसंपदा असे म्हणत आमच्या संस्कृतीने आरोग्याला सर्वोच्च दर्जा दिला. पण आजच्या बदलत्या जीवनमानात आरोग्याच्या संदर्भात अनेक अडचणी निर्माण होतात. समाज स्वास्थ्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत निरोगी महाराष्ट्र घडवण्याचा या सरकारचा मानस आहे. यासाठी मी या अर्थसंकल्पात खालील उपाययोजना जाहीर करतोय. औरंगाबाद येथील कर्करोग रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून त्याची राज्यस्तरीय कर्करोग संशोधन संस्था निर्माण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आणि यासाठी सन 2017-18 मध्ये 126 कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित आहे. तसेच राज्यातील कर्करोग रुग्णांना अत्याधुनिक उपचार नजदीकच्या अंतरावर उपलब्ध होण्याकरता महसूल विभागनिहाय कर्करोग उपचार केंद्र निर्माण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कर्करोगावरील उपचार पद्धतीत
निदानाच्या सोयी उपलब्ध असल्या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यास मदत होते. भारतात प्रामुख्याने आढळणारा कर्करोगात स्तनाचा कर्करोग, गर्भाशय, मुखकर्करोग आणि मुखकर्करोग याचा समावेश आहे. या तीनही कर्करोगांमध्ये लवकर निदान आणि वेळेत योग्य ते उपचार झाल्यास बरे होण्याचे प्रमाण हे साधारणतः 75% असते. त्याचप्रमाणे या कर्करोगामधून होणारा मुक्तीचा दर जवळपास 60 ते 75% कमी होतो. या तीनही कर्करोगाचे रोग निदान प्रथमावस्थेत करावायचे असतात शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मॅमोग्राफी मशीन, कोल्पोस्कोप व वेलस्कोप मशीन आवश्यक आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये तीनही यंत्रे उपलब्ध करून त्यांच्याद्वारे रुग्णाचे निदान करण्यात येईल. स्क्रीनिंग मध्ये निदर्शनात आलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात येईल. सदरील यंत्रसामुग्री जिल्हा रुग्णालय 23, सामान्य रुग्णालय 4, उपजिल्हा रुग्णालय 85, स्त्री रुग्णालय 11 आणि निवडक ग्रामीण रुग्णालय 130 अशा एकूण 253 आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी 43 कोटी रुपये एवढा निधी राखून ठेवण्यात येत आहे. सर्वसामान्य रुग्णांना अचूक रोग निदानासाठी सिटी स्कॅन मशीन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निवडक 31 रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून यासाठी सन 2017-18 मध्ये 77 कोटी 50 लाख निधी उपलब्ध करून दिला जाईल. राजीव गांधी जीवनदायी योजनेची व्याप्ती विस्तारून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनेतील वैद्यकीय उपचाराचा लाभ देण्याकरता आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये महाराष्ट्र ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. या नवीन योजनेमध्ये नवीन लाभार्थी घटकांचा समावेश, प्रति कुटुंब प्रतिवर्ष विमा संरक्षणाच्या मर्यादेत वाढ, अंगीकृत रुग्णालयाच्या संख्येत वाढ, नवीन उपचार पद्धतीचा समावेश इत्यादी बाबींचा हा अंतर्भाव आहे. आणि सदर योजनेसाठी 1316 कोटी इत्यादी प्रस्तावित केला गेला आहे. गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात 12 एप्रिल 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. आणि यासाठी 1549 कोटी इतका निधी आम्ही प्रस्तावित केला आहे. शहरी भागातील गरीब व दुर्लक्षित घटक आरोग्य सुविधापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारने 2013-14 या आर्थिक वर्षापासून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान सुरू करण्याची मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने 211 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे बांधकाम व बळकटीकरण यासाठी 14-15 मध्ये फक्त 232 कोटी 74 लाख रुपयाच्या तुलनेत यावर्षी महाजन साहेब आम्ही आपल्याला 559 कोटी 30 लाख म्हणजे आपल्याला दुप्पटीपेक्षा जास्त निधी हा महाजन साहेब आपल्याला उपलब्ध करून देतोय. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा भागात आढळून येत असलेल्या माकडता या रोगासाठी निदान उपचार व प्रशिक्षण व संशोधन यासाठी 60 रोग संशोधन प्रयोगशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येईल. पर्यावरण व वने, तुम्ही जरी पर्यावरण बिघडत असला तरी सुद्धा आम्हाला पर्यावरणाची चिंता आहे. पर्यावरणाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत गेल्या वर्षी सरकारने 2 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. महाराष्ट्रातील जनतेने या प्रकल्पाला मनापासून दाद देत 2 कोटी 83 लाख वृक्ष लागवड करून या प्रश्नाविषयी सजगता व्यक्त केली. या विक्रमी वृक्ष लागवडीची दखल बुक ऑफ रेकॉर्डने घेतली. वनसंवर्धनासोबतच पर्यावरणाच्या दृष्टीने वाढत्या प्रदूषणावर मात करत पर्यावरणपूरक वातावरणाची निर्मिती करणे हे आमच्या सरकारचे महत्वाचे धोरण आहे. प्रदूषणाच्या विरोधातील हा लढा अधिक तीव्र करून नद्याच्या शुद्धीकरणाला प्राधान्य देणारे नमामि चंद्रभागा हे अभियान आम्ही हाती घेतले असून ही प्रक्रिया पुढे नेत राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषण मुक्त करण्याचा सरकारचा दृढ निर्धार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात मी खालील योजना जाहीर करतो. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत मुळा नदीचे जल प्रदूषण कमी करण्यासाठी 990 कोटी 26 लाख रुपयाची योजना मंजूर झाली आहे. यासाठी 6 वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सन 17-18 मध्ये केंद्र शासनाकडून सुमारे 100 कोटी रुपयाचे अर्थसहाय्य हे प्राप्त होणे अपेक्षित आहे.
स्थानीय जन्मांचा पर्यावरण विषयक जनजागृती करणे, स्थानिक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी विविध योजना प्रकल्प कार्यक्रम राबविणे या योजनेतून अपेक्षित आहे। यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये 50 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये पर्यावरणीय सेवा राबविण्यात येत आहे। यासाठी सन 2017-18 मध्ये 20 कोटी 88 लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। पर्यावरणाचा महत्वाचा विषय, हे बिघडवत आहे पर्यावरण, तर आपल्याला पर्यावरण चांगले करावं लागेल। मानव वन्यजीव संघर्षाची तीव्रता कमी करून दोघांचेही जगणे सुकर व्हावे या प्रक्रियेत महत्वपूर्ण ठरलेल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास या योजनेची व्याप्ती वाढवून त्या अंतर्गत वन्य प्राण्यामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी चेन रिंग फेन्सिंग योजना कार्यान्वित करणे आणि वनाशेजारील गावातील लोकांचे वनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 100% कुटुंबांना गॅस सिलेंडर वाटप योजना लागू करण्याचे प्रस्तावित आहे। ही योजना वनग्रामांनाही लागू करण्यात येत असून त्याकरता प्रत्येकी रुपये 25 कोटी म्हणजे दोन्ही कामासाठी 25-25 कोटी इतका निधी 17-18 मध्ये प्रस्तावित करण्यात आला। तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्यातून स्वखुशीने स्थलांतरित होणाऱ्या गावातील लोकांसाठी जमीन मोबदला बाजारभावाच्या 4 पट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। यासाठी सन 2017-18 मध्ये 45 कोटी एवढी तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे। वनामध्ये उन्हाळ्यामध्ये आणि अन्य वेळी लागणाऱ्या वनवांच्या घटनावर तात्काळ नियंत्रण करण्यासाठी कर्मचारी अधिकारी यांची नवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धतीद्वारे क्षमता वृद्धी करणे गरजेचे आहे। यासाठी चंद्रपूर वन अकादमी संकुल परिसरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कृती दल केंद्राची स्थापना करणे प्रस्तावित आहे। त्याकरता सन 2017-18 मध्ये 5 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे। नवेगाव नाथझिरा पेंच व्याघ्र प्रकल्प, इतर व्याघ्र प्रकल्प, वाघाचे अस्तित्व असलेली उमरेड कर्नाटकासारखी अभयारण्याचे संरक्षित क्षेत्र आणि वनक्षेत्र येथे निसर्ग पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी सन 2017-18 मध्ये 80 कोटी रुपये एवढा निधी प्रस्तावित केला आहे। जनतेच्या सहभागाने गेल्या वर्षी अतुलनीय यश गाठणाऱ्या विक्रमी वृक्ष लागवडीच्या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। त्या अनुषंगाने पुढील 3 वर्षांमध्ये 50 कोटी वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे। त्यानुसार सन 2017 मध्ये 4 कोटी, सन 2018 मध्ये 13 कोटी आणि सन 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करणे नियोजित आहे। त्यामुळे पर्यावरणाला फायदा होईल, शुद्ध हवा, शुद्ध विचार आणि मग शुद्ध आचार होईल। हा जो आचार आहे हा बदलवायचा असेल तर पर्यावरण चांगले करणं आवश्यक आहे। धर्म, भाषा, पंथ, उपासन पद्धती आदी पातळ्यांवर महाराष्ट्राने आपली विविधता जपली आहे। ही विविधता जपताना सबका साथ सबका विकास या युक्तीप्रमाणे सर्व घटकांना न्याय मिळावा ही आमच्या सरकारची भूमिका आहे। सामाजिक न्याय, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला व बालके या साऱ्या घटकांपर्यंत योग्य सोयी सुविधा पोहोचवणे आवश्यक आहे। यासाठी मी अर्थसंकल्पात खालील योजना जाहीर करतोय। अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी एकूण 7,231 कोटी रुपये तरतूद प्रस्तावित आहे। त्यापैकी 2700 कोटी रुपये जिल्हा योजनांसाठी तर 4,531 कोटी रुपये राज्यस्तरीय योजनांसाठी देण्यात येत आहे। या अंतर्गत प्रामुख्याने आरोग्य सेवेसाठी 127 कोटी 45 लाख रुपये, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल ग्रामीण योजनेसाठी 600 कोटी रुपये, तसेच शासकीय वसतिगृह सुरू करणे व त्यांचे परिरक्षण याकरता 333 कोटी 30 लाख, अनुसूचित जातीसाठी यांना घ्यायचं नाही का 30 लाख 333 कोटी 30 लाख रुपये आणि निवासी शाळा सुरू करण्यासाठी 201 कोटी 5 लाख एवढी तरतूद प्रस्तावित आहे। तसेच चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्याचा निर्णय झाला असून त्यास आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल। विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील वृद्ध, निराधार, विधवा, अपंग या घटकांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेखाली अर्थसहाय्य देण्यात येते। त्यासाठी 1,884 कोटी 99 लाख रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे।
आदिवासी लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी उपाययोजना कार्यक्रमासाठी 6,754 कोटी एवढा मिळतो हे प्रस्तावित आहे। या अंतर्गत इंदिरा आवास योजना व शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी एकत्रित 424 कोटी 59 लाख रुपये, रस्ते विकासासाठी 448 कोटी 3 लाख रुपये, विद्युतीकरणासाठी 128 कोटी 35 लाख रुपये, सार्वजनिक आरोग्य करता 260 कोटी 87 लाख रुपये, और सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती करता 137 कोटी 58 लाख रुपये व भारत सरकार शिष्यवृत्ती करता 87 कोटी 56 लाख रुपयाचा नियतोय आज 17-18 मध्ये प्रस्तावित आहे। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकामधील युवकांमध्ये उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजना घोषित केली आहे। त्यामध्ये मार्जिन मनी देण्याचे शासनाने निश्चित केले असून त्यासाठी 25 कोटी स्टँड अप योजनेमध्ये अनुसूचित जमाती क्षेत्रात कुपोषणामुळे कमी वजनाची बालके जन्मास येतात, त्यावर मात करणे तसेच महिला व बालकांच्या पोषणामध्ये वाढ करण्यासाठी गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे। आणि यामध्ये 7,61,000 बालकांना आठवड्यातून 4 दिवस अंडी व केळी उपलब्ध करून देण्यात येत आहे। आदिवासी विकास महामंडळाकडून विविध योजनांतर्गत दरवर्षी 12 लाख क्विंटल धान खरेदी करण्यात येते, परंतु महामंडळाकडे पर्याप्त साठवणूक क्षमता नसल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकार आदिवासी विकास महामंडळामार्फत गडचिरोली, गोंदिया, नागपूर, पालघर, ठाणे या 5 जिल्ह्यांमध्ये अभिनव व शास्त्रोक्त पद्धतीने 49 गोदामे हे संभाव्य निविदा धारकांकडून स्वारस्याची अभिव्यक्ती EOI मागून मानण्यात येणार आहे। विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांच्या कल्याणासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण स्वतंत्र विभाग म्हणजे ओबीसी मंत्रालय, ओबीसी समाजाची मागणी होती, हे कधी पूर्ण करत नव्हते। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र ओबीसी महामंडळ ते आपण निर्माण केलं आणि त्यासाठी 2,384 कोटी यावर्षी आपण प्रस्तावित करतो। ओबीसी मंत्रालय स्वतंत्र केलं। राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासावर प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, त्याबद्दलचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यामध्ये राजश्री शाहू मागास संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी स्थापन करण्यात येत आहे। हे सारथी संस्था अध्यक्ष महाराज विभिन्न जाती, धर्म आणि मागासवर्गीय लोकांना यातून प्रवाहाच्या मुख्य मार्गात आणण्यासाठी ते कारणीभूत ठरेल। तसेच हा एक महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महाराज, आर्थिक दृष्ट्या मागासवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी, जे मागासवर्गीय आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांना आपण यावर्षी मागच्या डिसेंबरमध्ये 200 कोटी दिले, आता पुन्हा 200 कोटी रुपये ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाला आपण देतोय। इतर जे ओबीसी विकास महामंडळ आहे 200 कोटी आणि शामराव एजे कोकण पुण्य विकास महामंडळ अंदाजी आपण मागणी केली होती त्याला 50 कोटी रुपये भाग भांडवल, आता 450 कोटी रुपये राज्यातील अल्पसंख्याक कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विविध योजनांसाठी 332 कोटी रुपये दिले आहेत आणि यामध्ये सुद्धा आपण मोठ्या वेगाने प्रगती करू। आप विश्वास रखो, आज तक कांग्रेस राष्ट्रवादियों ने अल्पसंख्याक भाइयों को सही रास्ता नहीं दिखाया, मगर हम अल्पसंख्याक भाई ये हमारे हैं। हमने से किसी का लाल दिए के गाड़ी पे प्रेम नहीं, लाल खून के इंसान पे प्रेम है। इसके लिए राज्यातील अल्पसंख्याक बहु नागरी व ग्रामीण क्षेत्रात
मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन अल्पसंख्याक लोक समूहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नागरी व ग्रामीण क्षेत्रासाठी 125 कोटी रुपये विशेष बाब म्हणून आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय व निमशासकीय सेवेत रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षासाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाकरता पूर्व तयारी करण्यासाठी आणि पूर्व तयारी आवश्यक असते. अगर शुरुआत अच्छी होती है तो जीत भी उतनी शानदार होती है. यासाठी आम्ही 8 कोटी रुपये निधी हा प्रस्तावित केला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्यात 1975 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत वर्षानुवर्षे अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणारा पोषण आहार हे एकसारखा होता आणि यामुळे मुलांमध्ये त्या संदर्भात नाराजीचा सूर होता. या दृष्टीने अंगणवाडीमधील सर्व बालकांना 1 वेळचं जेवण व अल्पोपहार देणे अभिप्रेत आहे. याचा सखोल विचार करून आमच्या पंकजाताईंनी निर्णय केला आहे की दर दिवशी मुलांना वैविध्य जपणारे पोषक खाद्यपदार्थ दिले जाईल आणि यासाठी 310 कोटी 57 लाख रुपये एवढा निधी भरीव तरतूद करण्यात आली. महिलांचे सक्षमीकरण तसेच महिलांना सन्मान व समानतेची महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांचे प्रश्न व अन्य तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी महिला आयोग सक्षमपणे काम करता यावे यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना महिलांच्या या आयोगासाठी कधी समर्थ 7 कोटी 94 लाख रुपये इतका निधी उपलब्ध केला जाईल आणि आवश्यकतेनुसार प्रणितीताई जरी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये महिलांना सक्षम करण्याचं धोरण नसलं तरी महाराष्ट्राच्या महिलांना सक्षम करण्यासाठी पूर्ण शक्तीने सरकार काम करते. विकासाची गंगा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हे स्वप्न उराशी बाळगून सादर केलेली दीनदयाळ अंत्योदय योजना उपेक्षित वंचिताच्या जीवनात प्रकाश देणारी ठरली आहे आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी या वित्तीय वर्षात आपण 133.84 कोटी हे प्रस्तावित करतोय. राज्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील किशोर वयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दराने उपलब्ध करून देण्यासाठी महिला बाल विकासाची योजना दिली ती अस्मिता योजना सुरू करण्याचा शासनाने निर्णय केला आहे आणि यासाठी आवश्यक निधी हा आपल्याला उपलब्ध करून दिला जाईल. राज्यातील गावाचा शाश्वत विकास घडवून आणण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने दिनांक 21 नोव्हेंबर 2016 पासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना द्विस्तरीय असून तालुका स्तरावर स्मार्ट गाव व जिल्हा स्तरावर जिल्हा स्मार्ट गाव निवडण्यात येणार असून ही नवीन योजना त्यांना अनुक्रमे 10 लक्ष व 40 लक्ष इतकी बक्षिसे इतकी रक्कम बक्षीस रूपाने देण्यात येणार आहे आणि त्याकरता 17-18 या आर्थिक वर्षात 53 कोटी 80 लाख रुपये इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. 2022 पर्यंत सर्वांसाठी घर हे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्य शासनाने पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरे बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामीण व शहरी भागात सन 2017-18 या वर्षात 55,000 घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत 800 कोटी तसेच ज्या लाभार्थ्याकडे घर बांधण्यासाठी जमीन नाही जमीन घेण्याकरता पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 50,000 रुपये देण्याचा अनुदान देण्याचा निर्णय झाला आणि त्यासाठी अनुसूचित जाती उपाय योजनेअंतर्गत 110 कोटी एवढी भरीव तरतूद केली आहे. म्हणजे गरीब लोकांना घर मिळते. दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत मिशन ही ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे आणि यामध्ये 545 कोटी 66 लाख एवढी तरतूद स्वच्छता अभियानासाठी ग्रामीण भागासाठी आपण ठेवली आहे.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना 2017-18 या वित्तीय वर्षासाठी 1,88,156 घरकुलाचे उद्दिष्ट प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने आपल्या प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल कौतुक केलं की देशामध्ये उत्तम प्रधानमंत्री आवास योजना ही आपल्या राज्यामध्ये राबवली जातात आणि त्यासाठी आपल्याला घरांच्या उद्दिष्टामध्ये वाढ केली. आपण केंद्राच्या हिस्स्यासोबत राज्य हिस्सा आहे, कारण तो केंद्राची मदत आहे. 314 कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध आपण करतोय आणि आवश्यक तेव्हा पुन्हा निधी उपलब्ध करू. ही एक नवीन योजना आपण करतोय. मानव विकास निर्देशांकाच्या समाविष्ट असलेल्या 125 तालुक्यापैकी निवड 25 तालुक्यात एक पायलट प्रोजेक्ट आहे. रोजगार निर्मिती एक विशेष योजना राबविण्याचा शासनाचा मानस असून हे तालुके रोजगार युक्त करण्याचे शासनाचे ठरवले आणि यासाठी 100 कोटी रुपये ठेवले, ज्यातून पहिल्या टप्प्यात 25 तालुके रोजगार युक्त व्हावे हा सरकारचा मानस आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत नवीन गोदामांच्या बांधकामासाठी सन 2017-18 या वित्तीय वर्षात 80 कोटी रुपये इतकी भरीव आर्थिक तरतूद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे शासकीय गोदामांची संख्या 1,200 इतकी होईल. बापट साहब, इनके सरकार में अनाज सड़ जाता था, इसलिए मतदाताओं ने इनको चुनाव कर दिया. 2/3 इतकी साठवणूक क्षमता निश्चितपणे वाढणार. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 52,000 स्वस्त धान्य दुकानामध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात येणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीने लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप होऊन रोख रहित कॅशलेस व्यवस्था निर्माण होणार आहे. शासनाच्या प्रदानासाठी ग्रास सुविधेद्वारे चलन सुविधा सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यातील विविध पर्यटन क्षेत्राच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 174 कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा निर्मितीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध कामासाठी एक विशेष निधी म्हणून 25 कोटी रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कल्याणी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी 17-18 मध्ये 100 कोटी निधी प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच कोकणातील पर्यटनाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहुरगड, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबाचा डोंगर, किल्ले रायगड, किल्ले सिंधुदुर्ग आणि लोणार सरोवर या स्थळांचा विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिखर परिषदेत त्यालाही मान्यता देण्यात आली आहे आणि त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे मानबिंदू असणाऱ्या थोर व्यक्तींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून आमच्या श्रद्धास्थानाची स्मारके आम्ही आदराने उभी करतो. मुंबई लगतच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, कोल्हापूर येथे राजश्री शाहू महाराजांचे स्मारक, इंदू दादर येथे, मुंबई येथे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि शिवसेना भाजपच्या आमदारांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्रद्धेय श्री बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातील स्मारक या सर्व स्मारकांसाठी यावर्षी 200 कोटी रुपयांचा प्रस्तावित करण्यात आला असून आवश्यकतेनुसार कामाच्या प्रगतीनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीला यांच्या सार्धशतीला सन 2019 मध्ये 150 वर्षे, तसेच सेवाग्राम येथील त्यांच्या वास्तव्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी मानबिंदू आहे. कारण सेवाग्राम मध्ये 1933 ते 1948 पर्यंत महात्मा गांधीचं वास्तव्य होतं आणि इथूनच क्विट इंडिया, चले जाओ, डू ऑर डाय ही मुवमेंट आपल्या महाराष्ट्रातून देशभर गेली होती.
या प्रसंगाचा औचित्य साधू सेवाग्राम परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने 266 कोटी 53 लाख रुपयाचा सेवाग्राम विकास आराखडा हा प्रस्तावित केला होता. त्यापैकी मागील वर्षात 25 कोटी आणि या वर्षी 93 कोटी 80 लाख रुपये प्रस्तावित केले. 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि शशिकांतजी वैशिष्ट्य बघा की 150 वर्ष हे जेव्हा महात्मा गांधींची आपण सार्धशती साजरी करतोय, गांधीजींचा जो विचार होता की काँग्रेस विसर्जित करा, त्या विचाराने प्रभावित होऊन वर्धा जिल्ह्यात 6च्या 6 नगरपालिकेमध्ये काँग्रेस समाप्त झाली. 8च्या 8 पंचायत समितीमध्ये काँग्रेस समाप्त झाली. आणि 21 तारखेला जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस समाप्त होऊन महात्मा गांधींनी जो विचार या देशासमोर काँग्रेस विसर्जनाचा मांडला होता तो वर्धा जिल्ह्यातून सुरुवात झालाय. आणि हा विचार आपल्याला महाराष्ट्रातून देशापर्यंत न्यायचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यथोचित स्मारकाचे बांधकाम त्यांचे जन्मगावी चोंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे प्रगतीपथावर आहे. याकरता आवश्यकतेप्रमाणे निधी उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्रातील संतांनी विठ्ठलाच्या पायावर लीन होत अशा पद्धतीने विठ्ठल विठ्ठल केलं नाही. आपल्या राज्यातील जे भक्त आहे, जे खरं मनापासून विठ्ठलाला मानतात, भक्तीच्या क्षेत्रात समतेचा झेंडा होता. समतेची ही दिंडी महाराष्ट्रीय जनजीवनात बंधुभाव आणि जीवाला रुजू करायची 11व्या शतकाच्या अगोदरची ही परंपरा आहे. या परंपरेने महाराष्ट्राला संस्कृतीचा महान वारसा दिला आणि एकोप्याने जगण्याची दृष्टी दिली. वारकरी संप्रदायाची ही प्राचीन परंपरा जपत राज्यभरातून आषाढी एकादशीसाठी दिंड्या पंढरपुरास येतात. पण फार अस्वच्छ होतं मागच्या सरकारमध्ये. गेल्या वर्षी वारकऱ्यांच्या सोयीसाठी आपण तात्पुरता प्रयोग केला होता आणि तात्पुरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यासाठी 2 कोटी रुपयाची निर्मल व्हावी ही कल्पना मांडत 2 कोटी रुपयाची मदत केली होती. पण असं लक्षात आलं की हा प्रयोग यशस्वी झाला आणि म्हणून सरकारने निर्णय केला की विठ्ठल नामाचा महिना हा आहे अपरंपार. प्रेम जीवाला जपत सारे एकच त्याचे साथ. हे यांना समजदार नाही. वारकऱ्यांचा संतो मेळा पवित्र पंढरपुरी सुख सुविधांनी देईल शांती आमची निर्मल व्हावी. आणि यासाठी अर्थसंकल्प दरवर्षी 3 कोटी रुपयाचा निधी दरवर्षी निर्मल व्हावी देण्याची मी आजपासून घोषणा करीत आहे. विजय पाटील साहेब, विठ्ठल प्रसन्न आम्हाला होईल असा तुम्ही विठ्ठलाच्या नावाचा जो गैरवापर करताय, आता तुमच्या समोर एकच पर्याय आहे. नमामि चंद्रभागा इकडे या, पवित्र व्हा. यांच्या समवेत राहून काही होणार नाही. रंगभूमीविषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळण्यासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा NSD च्या धर्तीवर मुंबईच्या चित्रनगरीमध्ये महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. आवडत आहे. ग्रंथ चळवळी कोणत्याही भाषेच्या प्रगतीचा आधार असतो. मराठीच्या वैभवासाठी मराठी ग्रंथ चळवळ करीत असलेले काम प्रशंसनीय आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आज आवश्यक नाही आहे, पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवडत साहेब आपण जे उत्तम काम करत आहात यासाठी 17 कोटी 32 लाख रुपये ही मराठी भाषेसाठी आपण तरतूद केली आहे. सुप्रशासन हा महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी आपण या राज्यात आलो ते लाल दिव्याच्या गाडीत फिरण्यासाठी नाही, तर दीनदुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर हा आपल्या कामाचा केंद्रबिंदू असला पाहिजे. पण हा केंद्रबिंदू असताना सुप्रशासन दिलं पाहिजे. या महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक म्हणजे ईश्वराचा अंश आहे असं समजून सरकारने योजना केल्या पाहिजे. आणि त्याचाच भाग म्हणून शासकीय कामकाजात आम्ही काही बदल करतोय, ज्याला ई प्रशासनाची जोड देत ते अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर आमचा भर आहे.
पारदर्शी प्रशासनाचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी सरकार वचनबद्ध आहे। शासकीय कामकाजात संगणकाचा तसेच ई प्रशासनाचा वापर करून कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालयास मागील वर्षाच्या 8 कोटी रुपयाच्या तुलनेत अध्यक्ष मला 200 कोटी रुपये ते आपण माहिती तंत्रज्ञानासाठी खर्च करतो। 8 कोटीच्या तुलनेत 200 कोटी। त्यामधून आपण स्टेट डेटा सेंटर अपग्रेडेशन करतोय, डीबीटी पोर्टल सुरू करतोय, स्मार्ट आणि सेफ सिटीचा प्रकल्प घेतोय, पॅन स्टेट ई प्रोक्युरमेंट पोर्टल करतोय, पॅन स्टेट ई एक्झामिन पोर्टल करतोय, महाराष्ट्र अर्बन जिओ पोर्टल करतोय, अर्बन गव्हर्नन्स फ्रेमवर्क करतोय, सायबर सिक्युरिटी करतोय, युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम आणि टेक्निकल मॅन पॉवर इत्यादी प्रकल्प राबवतोय की महाराष्ट्र असा गतीने वेगाने पुढे गेला पाहिजे हा संकल्प यामध्ये आहे। डिसेंबर 2018 पर्यंत केंद्र शासनाच्या सहाय्याने भारत नेट कार्यक्रमाअंतर्गत 28,332 ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर रिंग आर्किटेक्चर फ्रेमवर्कने जोडून राज्यात नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा स्थापित करण्यात येणार आहे आणि 2 ऑक्टोबर 2016 रोजी नागपूर जिल्हा हा प्रथम डिजिटल जिल्हा म्हणून घोषित झाला। शासनाने महाराष्ट्र आधार अधिनियम 2016 पारित केला असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे। या कायद्याच्या आधारे सध्या राज्य शासनाकडून विविध योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू रोख रकमेच्या स्वरूपातील सर्व प्रकारचे लाभ हे आता थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला। डायरेक्ट बँक ट्रान्सफर यामध्ये विशेषत्वाने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणाऱ्या सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रचलित शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत शिक्षण शुल्कापोटी शैक्षणिक संस्थांना देण्यात येणारे प्रतिपूर्तीची रक्कम आता थेट पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात येईल, जेणेकरून या योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने करणे शक्य होणार आहे। केंद्र शासनाने अशा पद्धतीची जेव्हा योजना राबवली तेव्हा 36,500 कोटी रुपयाची बचत झाली आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राची मोठी बचत यामधून होईल। आता आपण 62 वस्तू खरेदी करण्याच्या ऐवजी थेट अनुदान आपण लाभार्थ्यांना देऊ आणि हा एक मोठा निर्णय अमरजी, हा मोठा निर्णय। याच्यातून खऱ्या लाभार्थ्यांना आणि गरजूंना मदत होईल। आपल्या प्राणाची बाजी लावून राज्यातील जनतेला सुरक्षित ठेवण्यात महाराष्ट्रातील पोलीस दलाची महत्वपूर्ण भूमिका आहे। मला सांगण्यास आनंद होतो की मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मुंबई शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे। तसेच राज्य पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून नाशिक व कल्याण डोंबिवली या महानगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। आता यापुढे नवी मुंबई, मीरा भाईंदर, अमरावती, अकोला व चंद्रपूर या शहरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे। ठाणे, रत्नागिरी, सोलापूर, धुळे या 5 जिल्ह्यांमध्ये गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी न्याय्य वैज्ञानिक लघु प्रयोगशाळा सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे। आपत्कालीन परिस्थिती पोलीस सेवा तात्काळ उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून डायल 112 हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे। या सेवेअंतर्गत पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका या तीनही सेवांचा समावेश हा या डायल 112 मध्ये होणार आहे। राज्यात अंगुली मुद्रा परीक्षण विभागाचे फिंगरप्रिंट ब्युरो पूर्णपणे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। तसेच राज्यात ई चलन प्रकल्प हाती घेण्यात येत आहे। पोलीस दल आधुनिकीकरणाच्या वरील योजनांसाठी मी 141 कोटी रुपये हा निधी प्रस्तावित करतो आहे। पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे। पोलीस गृहनिर्माणाकरता सन 2017-18 मध्ये एकूण 325 कोटी रुपयाचा निधी मी प्रस्तावित करतो आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा प्रभावी अंमलबजावणीसाठी 6 राज्य लोकसेवा हक्क आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग मुख्यालय अशी 7 कार्यालये गठीत करण्यात आली आहे। सन 2017-18 मध्ये यासाठी 12 कोटी रुपये इतका निधी तरतूद करण्यात आला आहे। अध्यक्ष महाराज, महाराष्ट्र हे एक न्यायप्रिय व कायद्याचे पालन करणारे राज्य आहे। हे जरी पालन करत नसले तरी बाकी सर्व लोक करतात। तर न्याय यंत्रणेच्या
सक्षमीकरणात राज्य अग्रेसर आहे. न्यायाधीशांची संख्या राज्यात 2168 एवढी असून ती देशात सर्वाधिक. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा जलद निपटारा करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यास, समाजात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करण्यास व सामान्य जनतेच्या मनात कायद्याबाबत आदर निर्माण करण्यास मदत होते. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वात 2 वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण जानेवारी 2017 पर्यंत दोषसिद्धीचं आपण 58.87% 58.87%. आणि यामध्ये अजून काही सुधारणा करायच्या आहे. आणि जे आरोपी आहे, गुन्हेगार आहे, त्या आरोपी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी ही व्यवस्था मजबूत करण्याची आवश्यकता आहे. आणि यासाठी मी 1014 कोटी रुपये हे प्रस्तावित करतोय. आणि यातून मग जे कायद्याच्या बाहेर वागतात त्यांच्यावर घात निर्माण होतो. राज्यातील जमिनीचे एकूण सुमारे 95,75,000 मोजणी नकाशे आणि सुमारे 4,80,00,000 अविभाष्य डिजिटायझेशन करण्याचा शासनाने निर्णय घेण्यात आला आहे. आणि 6 जिल्ह्यातील अंदाजे 24,76,000 मोजणी नकाशे व 1,36,00,000 अविभाष्य डिजिटायझेशन प्रथम टप्प्यात सन 2017-18 मध्ये पूर्ण करण्याचे संकल्पित आहे. आणि यासाठी 17-18 मध्ये 47 कोटी रुपयाचा निधी मी प्रस्तावित करतोय. महसूल विभाग हा राज्य शासनातील महत्वाचा प्रशासकीय विभाग आहे. महसूल यंत्रणेचे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय या इमारतीच्या बांधकामासाठी 104 कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे. शासकीय इमारतीसाठी हा एक महत्वपूर्ण निर्णय आपण घेतोय. शासकीय इमारतीसाठी शासनाचा बराचसा निधी गुंतून राहत, कार्यालय तयार होत नाही, अंगणवाडी तयार होत नाही, तलाठी कार्यालय तयार होत नाही. या सदर इमारतीचा देखभाल व दुरुस्ती शासनाचा निधी व मनुष्यबळ खर्ची पडते. यापुढे शासकीय प्रयोजनासाठी इमारती 25 वर्षाच्या भाडे तत्वावर वापरण्यास घेणे यासंबंधीचा आम्ही धोरण ठरवितो आहे. आणि एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात येईल. आणि या कारणामुळे हा जो निधी आहे हा इतर विकास कामासाठी आपल्याला लोकोपयोगी शेतकऱ्यांच्या कामासाठी वापरणे शक्य होईल. आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर निर्भर कर तो तुम्हाला कर्जमुक्त करण्यासाठी तो पुढे येऊ शकेल इतकं आत्मनिर्भर आपण शेतकऱ्यांना करू शकू. राज्यातील परिवहन कार्यालयाचे कामकाज जलद गतीने करण्यासाठी, अभिलेखाचे संगणकीकरण करण्यासाठी 33 कोटी 66 लाख रुपये निधी देण्यात आला. रस्ते अपघात आपल्यासमोर चिंतेचा विषय आहे. आणि यासाठी सुद्धा यांत्रिक उपकरणासाठी 34 कोटी 86 लाख रुपये निधी देण्यात आला. केंद्र शासनाने 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार अनुषंगाने आदेश निर्गमित करून केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी विहित केल्या आहेत. या सुधारित वेतन श्रेणी राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना देखील परीक्षांती लागू करण्यासाठी 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीचा सखोल अभ्यास करण्यासाठी व शिफारशी करण्यासाठी राज्य वेतन सुधारणा समिती 2017 स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासाठी आवश्यक तरतूद योग्य वेळी करण्यात येईल. आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल की काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग असेल. सरकार संकल्प आहे की आम्ही या दोन्ही विषयांवर जनतेला योग्य न्यायपूर्ण निर्णय आम्ही करणार आहोत. काही अर्थसंकल्पीय कार्यपद्धतीमध्ये काही बदल झालाय. प्रशासकीय सुधारणा आयोग व डॉक्टर रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ञ समिती तसेच 12व्या वित्त आयोगाने अर्थसंकल्पातील योजना अंतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रीकरण करण्याची शिफारस केलेली आहे. नियोजन आयोगाचे राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था नीती आयोग यामध्ये रूपांतर झाले आणि 12व्या पंचवार्षिक योजना दिनांक 31 मार्च 2017 रोजी संपुष्टात येत आहे. या बाबी लक्षात घेऊन केंद्र शासनाने सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून योजना अंतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील आम्ही सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून योजना अंतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे राज्य शासनास आता भांडवली खर्चावर लक्ष केंद्रित करता येईल. जरी योजना अंतर्गत तरतूद केवळ एकत्रित अर्थसंकल्पाच्या 25% इतकीच असली तरी सध्या फक्त या योजना अंतर्गत तरतुदीकडे लक्ष देण्यात येते. मात्र या बदलामुळे
आता प्रत्येक विभागात त्यांना प्राप्त झालेली तरतूद उपयोगात आणण्याची लवचिकता प्राप्त होईल. फ्लेक्झिबिलिटी येईल की चांगल्या पद्धतीने पैशाचा उपयोग होईल. तसेच विभागाला 60 वर्षात निर्माण झालेल्या मालमत्तेची देखभाल करण्याकडे यापूर्वी लक्ष देता आले नव्हते, ते आता शक्य होईल व यासाठी विभागाला आता पुरेशी तरतूद सीमांकित करता येईल. हे बदल करताना मी सदनाला व महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की या एकत्रीकरणामुळे अनुसूचित जाती घटक कार्यक्रम व आदिवासी घटक कार्यक्रम यांच्याकरता सन 2016-17 साठी योजना अंतर्गत व योजनेतर मधून प्राप्त झालेला निधी मूळ आश्वासित निधी आमचा बेस्ट कमिटमेंट आहे म्हणून निश्चित करण्यात आला असून या आश्वासित निधीपेक्षा उक्त घटक कार्यक्रमांना सन 2017-18 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद कमी असणार नाही. कारण हा कार्यक्रम चेंज झाल्याने मनामध्ये शंका येण्याची शक्यता आहे. योजना अंतर्गत व योजनेतर खर्चाचे एकत्रीकरण हा महत्वाचा मोठा बदल असून देशात पंचवार्षिक योजना राबविण्यास सुरुवात केल्यापासून प्रचलित आर्थिक व्यवस्थेमध्ये ही परिवर्तनाची सुरुवात आहे. या सुधारणा राबविताना भविष्यातील अनुभव व गरजानुसार आवश्यक ते बदल व सुधारणा टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेखालील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीचा वेळेवर वापर शक्य व्हावा. वेळेवर यासाठी राज्यस्तराऐवजी जिल्हा स्तरावर निधीचे पुनर्विनियोजनाचे अधिकार प्रदान करण्याचा निर्णय घेतला. आता जिल्हा स्तरावर पुनर्विनियोजन होईल, त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमातीच्या योजनाला उत्तमपणे वेगाने आपल्याला कार्यरत करता येईल. प्रचलित किमतीनुसार 2016 मध्ये राज्याचे नाममात्र बाहेर घेऊन जा 17,48,771 कोटी रुपये. महाराष्ट्र उत्पन्न सन 2016 मध्ये 1,47,300 केंद्रे तर अंदाजित दरडोई राष्ट्रीय उत्पन्न हे 94,178 रुपये इतके आहे. 2017-18 मध्ये नवीन पद्धतीनुसार जरी कार्यक्रम खर्चाची रक्कम ही 77,184 कोटी रुपये असली तरी सन 2016-17च्या योजना अंतर्गत 56,997 कोटी रुपयाच्या तुलनेत यावर्षी 62,884 कोटी रुपये इतकी प्लॅन तरतूद करण्यात आली आहे. मी येथे नमूद करू इच्छितो की गत वर्षीच्या योजना अंतर्गत तरतुदीच्या तुलनेत या तरतुदीमध्ये सुमारे 10.25% वाढ करण्यात आली आहे. मार्च 2016 मध्ये अर्थसंकल्प सादर केला असताना 2,20,810 कोटी रुपये महसूल जमा अपेक्षित केली होती. वर्षभरातील महसूल संकलनाचा कल पाहता सुधारित अंदाज हा 2,20,011 कोटी इतका हा सुधारित अंदाज आहे. सन 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा ही 2,43,737 कोटी रुपये व महसुली खर्च 2,48,248 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 4,511 कोटी रुपयाची महसुली तूट येत आहे. अनावश्यक खर्चात बचत करून महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न करेल. या राज्याच्या विकासाचा संकल्प करताना जे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले आहे त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करू अशी ग्वाही या पवित्र सभागृहाच्या साक्षीने मी राज्यातील 12 कोटी जनतेला देतो आहे. आणि हे देत असताना अध्यक्ष महाराज, मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला मी सांगू इच्छितो, हे बजेट माझे सदैव घेईल गरिबांचा कैवार. हे बजेट माझे सदैव घेईल शेतकरी व गरिबांचा कैवार. त्यांच्या ओठी हसू फुलावे हाच मनी निर्धार. शपथ मंत्री पुरी प्रगतीचा हा पुढे आम्ही जाऊ. जनतेचा प्रतिबद्धता जरा सन्मान्य सदस्याने खाली बसावं. अरे तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून आपण जरा विश्रांती घ्या. थोडी आपण जरा विश्रांती घ्या बाबा. आपण कशाला तक्रार घेता. बसा
कसं आता दुसरा भाग आहे. अर्धा भाग राहिलाय. अध्यक्ष महोदय, मी आता अर्थसंकल्पाचा भाग 2 सभागृहामध्ये सादर करीत आहे. सन 2016-17 साली कर संकलनाचा सुधारित अंदाज रुपये 1,37,230 कोटी आहे. मला विश्वास आहे की कर संकलनाची उद्दिष्टपूर्ती करण्यात आम्ही यशस्वी होणार आणि हा माझ्या मनातला विश्वास आहे. या अर्थसंकल्पामध्ये देशी व विदेशी मद्यावरील मूल्यवर्धित कर व साप्ताहिक लॉटरीवरील करवाढ वगळता इतर कोणत्याही बाबीवर मी करवाढ प्रस्तावित करत नाही. अप्रत्यक्ष कर प्रणालीत सर्वात महत्वपूर्ण व दूरगामी परिणाम करणाऱ्या वस्तू व सेवा कर प्रणालीचा अवलंब दिनांक 1 जुलै 2017 पासून अपेक्षित आहे. जीएसटी पद्धतीमुळे ही समजून घ्या पद्धत आमदारांनी समजून घेतली पाहिजे. जीएसटी पद्धतीमुळे देशात एक संघ बाजारपेठेची निर्मिती होईल. देशातील उत्पादने आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक होतील व देशाच्या आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन मिळेल. जीएसटी अंतर्गत व्यापारातील वाढ, व्यापक कराचा पाया तसेच यथोचित कर अनुपालन यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. संविधान 122वी सुधारणा विधेयकाचे अनुसमर्थन करताना महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष सत्रामध्ये जीएसटी कर प्रणालीची तपशीलवार चर्चा करण्यात आली. सर्व सन्माननीय सभासदांनी जीएसटी कर प्रणालीच्या आवश्यकतेबाबत मत प्रदर्शित केले व संविधानातील सुधारणा विधेयकाच्या अनुसमर्थनास एकमताने संमती दिली. एकमताने संमती या सभागृहाने दिली. त्या अनुषंगाने जीएसटी कार्यप्रणालीच्या अवलंबनाकरता आवश्यक असलेला संविधान 101 संशोधन कायदा दिनांक 16 सप्टेंबर 2016 पासून अंमलात आला आहे. जीएसटी कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या बाबीवर केंद्रास राज्यास शिफारशी करण्याकरता जीएसटी परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेच्या 12 बैठका झाल्या. त्यामध्ये सहमतीने कायद्याविषयक तसेच प्रशासकीय बाबींचे निर्णय घेण्यात आले. अध्यक्ष महोदय, जीएसटी परिषदेने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची माहिती मी सभागृहात देत आहे. दिनांक 1 जुलै 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्यात येईल. प्रत्येक व्यापाराचा केंद्र आणि राज्य अशा फक्त एकाच कर प्रशासनाशी संबंध राहील. 1.50 कोटी पेक्षा कमी उलाढाल असलेल्या 90% व्यापाऱ्यांवर संबंधित राज्य सरकारचे तर उर्वरित 10% व्यापारावर केंद्र सरकारचे प्रशासन असेल. 1.50 कोटी रुपये पेक्षा अधिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांची प्रशासनाकरता केंद्र व राज्यामध्ये समप्रमाणात विभागणी होईल. जीएसटी अवलंबनानंतर केंद्राने राज्य शासनास यावेळेच्या नुकसान भरपाई कायद्याच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली आहे. नुकसान भरपाईच्या गणनेकरता सन 2015-16 वर्षाकरता कर महसुलावर 14% ही मोठी वाढ 14% वार्षिक वाढ गृहीत धरण्यात आली आहे. सर्व राज्यांनी काँग्रेसच्या राज्यांनी याला मान्यता दिली. नुकसान भरपाईच्या रकमेमध्ये मुंबईतील जकात एकनाथराव मुंबईची जकात पूर्णच्या पूर्ण तसेच स्थानिक संस्था करायचं कॉम्पेन्सेशन हे या कायद्यामध्ये देण्याचं मान्य करण्यात आलं आणि कायद्यात तशी तरतूद करण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे जीएसटीचा भार अस्तित्वातील कराच्या भारा इतकाच असेल. साधारणतः त्या वस्तूचा जो कर आहे जीएसटी कराचे दर ते 0, 5, 12, 18 व 28% आहे. हे एकमताने झालं. काँग्रेसचे अर्थमंत्री समुद्र किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत होणारे व्यवहार राज्यातील व्यवहार मान्यता दिले. याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राला मोठे यश आलं कारण घटनेमध्ये यातली सुस्पष्टता नव्हती. जीएसटी कर प्रणालीचा अवलंब 1 जुलै 2017 पासून अपेक्षित आहे. नवीन कर प्रणालीच्या पार्श्वभूमीवर मूल्यवर्धित कर कायद्याअंतर्गत प्रलंबित अपिलाचा निपटारा होऊन
शासनाचा महसूल लवकर उपलब्ध होणे आवश्यक आहे. न्यायाधिकरणाकडे असलेल्या प्रलंबित अपीलांचा विचार करता खंडपीठाची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या 3 नवीन खंडपीठाची निर्मिती करण्याचे मी प्रस्तावित करतो. राज्याचा शाश्वत व समतोल विकास साध्य करण्यासाठी अतिरिक्त साधन संपत्ती निर्माण करणे अनिवार्य असून जीएसटी कायद्याची अंमलबजावणी करताना पर्यटक महसुलामध्ये वाढ करणे अगत्याचे आहे. विविध कायद्याअंतर्गत सेवाबाबत निर्धारित केलेले शुल्क कोर्ट फीची रक्कम तसेच कसूराबाबत दंडाची रक्कम बऱ्याच कालावधीपूर्वी निर्धारित केली असून ही रक्कम वर्तमानात धरून असावी याकरता त्याचे पुनर्निरीक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामधून शासनाला अतिरिक्त पर्यटन महसुलाची निर्मिती होईल याची मला खात्री आहे. महसूल निर्मितीच्या उपायाबरोबर वित्तीय शिस्त पाळण्याचा देखील कसोशीने प्रयत्न केला आहे. अध्यक्ष महाराज, कर कायद्यातील प्रावधान अंमलबजावण्यास सोपे असावे तसेच कर प्रशासनास कर वसुली करता सुलभ असावेत हे उद्दिष्ट लक्षात घेऊन कर अधिनियमात काही बदल मी प्रस्तावित करीत आहे. मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत व्यापाऱ्यांतर्फे करण्यात आलेल्या अपीलांची संख्या लक्षणीय आहे. अपीलातील प्रकरणाचा निपटारा होण्याकरता तसेच शासनाला ध्येय महसूल जलद गतीने प्राप्त होण्याकरता अपील अधिकाऱ्यास एकतर्फी निर्धारणा आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आलेले अपील निर्धारणा अधिकाऱ्याकडे परत पाठविण्याचा अधिकार देण्याबाबत सुधारणा प्रस्तावित करण्यात येत आहे. यामुळे निर्धारणा अधिकाऱ्यास एकतर्फी आदेश रद्द करण्याचे अधिकार हे मी निश्चित करीत आहे. यामुळे समाजामध्ये एक चांगली व्यवस्था निर्माण होईल. घोषणापत्राव्यतिरिक्त इतर अपिलातील ध्येय वसुलीच्या स्थगिती करता व्यापाऱ्यास अंशतः रकमेच्या तारखेने भरणा आवश्यक असतो. प्रत्येक प्रकरणात अंशतः रकमेची निश्चिती करण्यात अपील अधिकाऱ्याचा कालापलय होतो व वसुलीसही विलंब होतो. त्यामुळे प्रस्तावित जीएसटी कायद्याच्या धर्तीवर अपील दाखल करण्याकरता व वसुली स्थगिती मिळवण्याकरता प्रत्येक अपिलामध्ये रुपये 15 कोटीच्या अधिकतम मर्यादेमध्ये विवादित कराच्या 10% अंशतः रकमेचा भरणा अनिवार्य करण्याचे व त्या रकमेचे समायोजन देय कराच्या रकमेशी करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच याबाबत आनुषंगिक व तांत्रिक बदल प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याकरता 120 दिवसाचा कालावधी आहे. विक्री कर विभागास तसेच व्यापाऱ्यास निर्णयातील कायदेशीर बाबी तपासण्याकरता पुरेसा कालावधी मिळावा यासाठी सदर कालावधी 180 दिवस करण्याचे प्रस्तावित आहे. आदेशान्वये ध्येय असलेली वसुली करणे हे कर प्रशासनाचे महत्वाचे कार्य आहे. ध्येय कराची वसुली टाळण्याकरता व्यापाऱ्यांमार्फत अवलंबिल्या जाणाऱ्या मार्गावर प्रभावी उपाययोजना करण्याकरता काही प्रावधाने करण्याचे प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत ध्येय कराच्या वसुलीबाबत केंद्रीय प्रावधानाच्या अधीन राहून व्यापाऱ्यांच्या मालमत्तेवर विक्री कर व वसुलीचा प्रथम अधिकार असल्याचे प्रावधान आहे. मात्र तो अधिकार कोणत्या क्षणी निर्माण होतो याबाबत संदिग्धता आहे. व्यापाऱ्यास ध्येय रकमेबाबत नोटीसमध्ये उल्लेख केलेल्या दिनांकास त्याच्या मालमत्तेवर विक्री कर वसुलीच्या अधिभाराची निर्मिती होईल असे प्रावधान प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत कंपनीने देय कराचा विहित मुदतीत भरणा केला नाही तर कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करून कराची वसुली करण्याचे प्रावधान आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये असे लक्षात येते की कंपनीकडे वसुली करता मालमत्ता उपलब्ध नसते. कंपनीच्या कारभारात जबाबदार असलेले कंपनीचे संचालक यांच्या मालमत्तेतून कराची वसुली करता येत नाही. खाजगी कंपनीच्या करवसुली करता कंपनी व संचालक एकत्रित व संयुक्तपणे जबाबदार ठरविणारे प्रावधान करण्याचे प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत व्यापाऱ्यास आदेशानंतर 90 दिवसामध्ये परतावा न व्याज द्यावे लागते. व्यापाऱ्यांना लवकर परतावा मिळावा ही मर्यादा ईज ऑफ डुइंग बिझनेसच्या उद्देशाने 60 दिवस करण्याचे प्रस्तावित केले आहे. कर अधिनियमांतर्गत विहित मुदतीचा कराचा भरणा न झाल्यास व्यापाऱ्यास विलंबाने भरलेल्या करावर व्याजाची आकारणी होते. व्यापाऱ्यास कराचा भरणा ही पद्धतीने करणे अनिवार्य आहे. मात्र काही प्रसंगी विक्री कर विभागाच्या संगणकीय प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे व्यापाऱ्याचा कराचा भरणा मुदतीत करता येत नाही. अशा प्रसंगी राज्य शासनास व्याजाची माफी देण्याचे अधिकार प्रदान करण्याचे प्रस्तावित आहे. जीएसटीच्या पार्श्वभूमीवर प्रचलित कायद्यातील प्रलंबित कार्यवाही शीघ्रगतीने पूर्ण करणे आवश्यक आहे.
ज्या योगे नवीन कर प्रणालीचा अंमलबजावणी करता कर प्रशासन सुसज्ज असेल त्या अनुषंगाने प्रलंबित प्रकरणाच्या निकषावर आधारित निपटारा करण्याबाबत राज्य शासनास अधिकार देण्याचे प्रावधान प्रस्तावित आहे. सन 2016-17च्या अर्थसंकल्पामध्ये विक्री कर विभागामध्ये अंमलबजावणी केल्या जाणाऱ्या विभिन्न अधिनियमाखालील विवादित थकबाकी करता तडजोड योजना मी जाहीर केली होती. त्या तडजोड योजनेस उत्तम प्रतिसाद मिळाला. 20,000 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी योजनेअंतर्गत 1,900 कोटी रुपयाचा भरणा केला. अधिनियमाअंतर्गतल्या 41,000 अपिले या योजनेअंतर्गत अध्यक्ष महाराज मागे घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मूल्यवर्धित कर अधिनियमाअंतर्गत अनोंदित व्यापाऱ्यांना नोंदणी घेण्याकरता प्रोत्साहन मिळावे ज्या योगे ते जीएसटी अंतर्गत नोंदणीसाठी पात्र ठरावे याकरता अशा व्यापाऱ्यांना अनोंदित कालावधी करता देय कराचा भरणा केल्यानंतर काही प्रमाणात व्याजाची तसेच शास्तीची माफी देणारे प्रावधान करण्यात येईल. व्यवसाय कराअंतर्गत विलंबाने नोंदणी किंवा नाव नोंदणी घेतलेल्या नियुक्त्यास व्यावसायिक आहे त्याने नोंदणी किंवा नाव नोंदणी प्राप्त केल्याच्या मागे 8 वर्ष दायित्वाची परिगणना होऊ शकते. 8 वर्षाच्या कर दायित्वामुळे नोंदणी न घेण्याचे प्रमाण अधिक आहे. व्यवसाय कराअंतर्गत नोंदणी किंवा नाव नोंदणी घेण्यास प्रोत्साहन मिळविण्याकरता सदरचा कालावधी 4 वर्षे करण्याचे प्रस्तावित आहे. व्यवसाय कराअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कराची कपात करून हा एक नवीन निर्णय आहे. याच्याने उत्पन्न वाढेल. कराची कपात करून भरणा करण्याची जबाबदारी त्याच्या नियुक्त्यावर व संस्थावर असते. विविध संस्थांमार्फत एजंटची नेमणूक केली जाते. मात्र एजंटने भरावयाच्या कराची जबाबदारी संस्थावर नसल्याने कराचे अनुपालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एजंटच्या कराची जबाबदारी त्यांची नेमणूक करणाऱ्या संस्थेवर देण्याचे प्रस्तावित आहे. व्यवसाय कराचा भरणा मुदतीत न केल्यास त्यावर मासिक 1.25% दराने व्याजाची आकारणी होते. कराचा भरणा वेळेवर व्हावा याकरता मुदतीत न भरलेल्या करावर मूल्यवर्धित कर अधिनियमाच्या धर्तीवर व्याजाची आकारणी प्रस्तावित आहे. मूल्यवर्धित कराअंतर्गत नोंदणी केलेले व्यापारी व व्यवसाय कराअंतर्गत नोंदणीस पात्र ठरतात. व्यवसाय कराची व्याप्ती वाढविण्याकरता सेवा कराअंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांनाही व्यवसाय कराअंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचे प्रावधान प्रस्तावित आहे. व्यवसाय कराअंतर्गत करदात्यास विवरणपत्र दाखल झाल्यास विलंब झाला तर त्यास ₹1,000 विलंब शुल्काची आकारणी होते. विवरणपत्राच्या अभावी करदात्याची निर्धार न करणे शक्य होत नाही. विवरणपत्र दाखल करण्यास प्रोत्साहन मिळण्याकरता जे करदाते दिनांक 30 सप्टेंबर 2017 पर्यंत प्रलंबित विवरणपत्र दाखल करतील त्यांना विलंब शुल्क माफ करण्याचे प्रस्तावित आहे. राज्याचा वाजवी महसूल संरक्षित होण्याकरता काही वस्तूंवर प्रवेश कराची आकारणी केली जाते. प्रवेश कराअंतर्गत आयातदाराची निर्धार न करण्याकरता पुरेसा कालावधी मिळण्यासाठी निर्धारणाबाबतची समय मर्यादा पूर्वलक्षित प्रभावाने मूल्यवर्धित कर अधिनियमातील प्रावधानाप्रमाणे करण्याचे प्रस्तावित आहे. अध्यक्ष महोदय, मी आता माझे कर विषयक प्रस्ताव सभागृहासमोर सादर करीत आहे. ऊस खरेदी कर ऊस खरेदी कर ऊस कारखानदार पत्रराव कदम साहेब आता महत्वाचा शांत राहायला सांगा. शांत बसा. सन 2016 अर्थसंकल्पामध्ये बाहेर घेऊन जा. धोरणाप्रमाणे आपण साखर कारखान्यांना सन 2015-16चा ऊस खरेदी कर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतची निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने संबंधित अट संयुक्तिक ठरत नाही. त्यामुळे सन 2015-16 वर्षासाठी निर्यातीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देता यावे याकरता सन 2015-16 तसेच सन 2016-17 वर्षाकरता साखर कारखान्याचा ऊस खरेदी कर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे. दोन्ही वर्षाचा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखान्याकडे ₹700 कोटी उपलब्ध होतील. कारण यावर्षी ऊसाचं 28% प्रमाण कमी झालं. आता इकडे खर्च करू नका, तिकडे आता शेतकऱ्यांचे पैसे द्यायचं काम सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूसाठी कर माफी. राज्यात काही जीवनावश्यक वस्तू जसे तांदूळ, गहू, डाळी व त्यांचे पीठ
हळद, मिरची, चीज, गुळ, नारळ, धने, मेथी, सुवा, पापड, ओला खजूर, सोलापुरी चादर व टावेल यावर दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत सूट देण्यात आली होती. सदर सूट जीएसटी पूर्व दिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचे प्रस्तावित करीत आहे. या वस्तू समवेत कोकणाची मागणी होती की आमसूल सूट द्या, तर या वस्तू समवेत आमसुगासही करापासून सूट प्रस्तावित करीत आहे. त्याचप्रमाणे बेदाणे व मनुकावरील कर सवलत ही जीएसटी पूर्व दिनांकापर्यंत सुरू ठेवण्याचे प्रस्तावित आहे. चहावरील सवलतीचा 6% कराचा दरही जीएसटी पूर्व दिनांकापर्यंत सुरू आहे. केंद्र शासनाने सन 2022 पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाकरता सर्वोच्च महत्व हे पाण्याच्या नियोजनाला असेल. मागेल तेव्हा शेतकरी हे आमच्या शासनाचे शेतकऱ्याप्रती वचन आहे. त्याच अनुषंगाने शेतकऱ्याकरता आवश्यक असलेले जिओ मेनब्रेन वरील 6% कर मी शून्य करण्याचं प्रस्तावित करतो. शासनाचा शेतकऱ्याप्रती नेहमी सकारात्मक दृष्टिकोन राहिला. कारण अध्यक्ष मला शेतकरी नसेल तर कोणीच जगू शकणार. शासनाचा शेतकऱ्याप्रती नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन राहिलाय. शेतीमधून उत्पन्न वाढविण्याकरता जमिनीची सुपीकता वाढविणे आवश्यक असते. याकरता सॉइल हेल्थ कार्डची संकल्पना अंमलात आली. याच अनुषंगाने मृद तपासणी किट, सॉइल टेस्टिंग किटवर जो 13.5% कर आहे तो मी आता शून्यावर आणतो. आता तो शून्य. दुधामध्ये भेसळीची अनेक प्रकरणे हे निदर्शनास आली आहे. भेसळयुक्त दुधाचे प्राशन आरोग्यास अपायकारक असते आणि लहान मुलास घातक ठरू शकते. दुधाची शुद्धता तपासण्याकरता दूध तपासणी किट, मिल्क टेस्टिंग किट च्या वापरास उत्तेजन मिळावे याकरता यावरचा 13.5% जो कर आहे तो मी आता शून्यावर आणतोय आणि तो आता शून्य होईल. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विमान वाहतुकीस पर्यायाने पर्यटनास चालना देण्याकरता राज्यातील 10 छोट्या शहरातील विमानतळाचा निवड करण्यात आली आहे. अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, शिर्डी, सिंधुदुर्ग याचा समावेश करण्यात आला आहे. या स्कीम अंतर्गत समाविष्ट असलेल्या विमान उड्डाणाकरता लागणाऱ्या इंधनावरील कराचा दर 5% यापुढील 10 वर्षाकरता मी 1% प्रस्तावित करतो आहे. डिजिटल इंडिया या संकल्पनेसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. त्याकरता आवश्यक असलेल्या कार्ड स्वाईप मशीनवरील 13.5% कर हा मी शून्य करण्याचे प्रस्तावित करतो आहे. वृक्षाच्या आवश्यकतेविषयी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. त्याचे महत्व आपण सर्वजण जाणतोच. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता लाकडाचा वापर कमीत कमी होणे आवश्यक आहे. याचाच विचार करून गॅस व विद्युत दाहिनीवरील 13.5% कर हा मी शून्य करण्याचा आता प्रस्तावित करतो. आता विद्युत दाहिनी व गॅस दाहिनी शशिकांतजी आता हा कर शून्य. मद्यावरील कर देशी व विदेशी व भारतीय बनावटीचे विदेशी मद्याचा उत्पादक व आयातदारास मद्याच्या कमाल विक्री किमतीवर 23.08% अधिसूचित दराने कराचा भरणा करता येतो. सगळे शांतपणे ऐकून राहिले. सगळे शांतपणे ऐकून राहिले म्हणजे सगळ्या अधिसूचित कराच्या दरामध्ये मी वाढ प्रस्तावित करीत आहे. मद्याचा कमाल विक्री किमती दर हा 25.93% अधिसूचित दराने कराची आकारणी प्रस्तावित आहे. राज्यातील ऑनलाईन व पेपर लॉटरीवरील सोडत न्याय कर आकारण्यात येतो. साप्ताहिक योजनेस लागू असलेल्या सध्याच्या 70,000 रुपये कर हा मी आता 1 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित करतो आहे. मूल्यवर्धित कर आकारणी बाबतची संदिग्धता उद्योगास तपासणी
विपरीत संदिग्धता उद्योगावर विपरीत परिणाम करू शकते. उद्योगाने काही निश्चित कारणामुळे कराचा भरणा केला नसेल तर ते कारण सकृत दोषाने संयुक्तिक असेल तर कर दायित्वाची संदिग्धता दूर करणे आवश्यक ठरते. प्रक्रिया केलेल्या मधुमक्यावर दिनांक 31 मार्च 2016 पर्यंतच्या कर दराबाबत तसेच वस्त्रोद्योग संबंधातील उद्योगाच्या कर देयतेबाबत संबंधित उद्योगामध्ये संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करण्याची आवश्यकता आहे. त्याकरता प्रक्रिया केलेल्या मधुमका व वस्त्रोद्योग संबंधातील उद्योगाच्या कर आकारणीबाबत मी प्रस्ताव मांडित आहे. मधुमका हे शेती प्रक्रियेशी निगडीत उत्पादन नसून या उद्योगास हा शेतकऱ्याशी संबंधित हे उत्पादन आहे. या उद्योगास प्रोत्साहन द्यावयाची आवश्यकता आहे. प्रक्रिया केलेल्या मधुमका संबंधात दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत कराच्या दराबाबत संदिग्धता असून त्यावर कराची आकारणी या उद्योगास हानिकारक होऊ शकते. यामुळे मी दिनांक 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2016 या कालावधीकरता प्रक्रिया केलेल्या मधुमका कर मुक्त करण्याचे प्रस्तावित करीत आहे. हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय. कापड प्रक्रिया उद्योग प्रक्रियेच्या दरम्यान हस्तांतरित होणाऱ्या वस्तूच्या मूल्यावर कराचे दायित्व येते. कापडावर विक्री कराची आकारणी होत नसल्याने कापड प्रक्रिया उद्योगास दिनांक 31 मार्च 2005 पर्यंत प्रशासकीय सवलतीद्वारे करमाफी देण्यात आली होती. केंद्र शासनाने दिनांक 8 एप्रिल 2011 रोजी अतिरिक्त उत्पादन शुल्क अधिनियमामध्ये बदल केल्यामुळे कापड प्रक्रिया उद्योगावर कर दायित्व लागू झाले. सूट झाली होती. सन 2012-13च्या अर्थसंकल्पामध्ये कापड प्रक्रिया उद्योगास मूल्यवर्धित करातून सूट देण्यात आली. मात्र सुटीबाबतच्या अधिनियमातील प्रावधान ते 1 मे 2012 पासून अंमलात आले. त्यामुळे कापड प्रक्रिया उद्योगावर दिनांक 8 एप्रिल 2011 ते 30 एप्रिल 2012 या कालावधीकरता मूल्यवर्धित कराचे दायित्व निर्माण झाले आहे. हा कालावधी वगळता संपूर्ण कालावधीकरता कापड प्रक्रिया उद्योगास कर माफी देण्यात आली आहे. सदर उद्योगाने संबंधित कालावधीस तांत्रिक दृष्ट्या कर माफी मिळालेली नाही. या विचाराने ग्राहकाकडून कर गोळा केला नसल्याचे निदर्शनास आले असल्याने कर दायित्व असलेल्या कालावधीस कर माफी देणे संयुक्तिक ठरते. ज्या कापड प्रक्रिया उद्योजकांनी दिनांक 8 एप्रिल 2011 ते 30 एप्रिल 2012 कालावधी करता ग्राहकाकडून कर वसूल केलेला नाही किंवा कर भरणा केलेला नाही त्यांना कर माफी प्रस्तावित करण्यात येत आहे. वस्त्रोद्योगातील प्राथमिक प्रक्रिया यान वार्पिंग व सायझिंग आहे. व्यापक रोजगार वाढूप मूल्यवर्धन असलेल्या या उद्योगास 1 एप्रिल 2016 पासून मूल्यवर्धित कर माफ करण्यात आले आहे. या उद्योगामध्ये साधारणतः स्टार डिंक तसेच मटन टॅलोचा वापर करून सुतास बळकटी देण्यात येते व नियोक्त्याने दिलेल्या यांवर प्रक्रिया करताना या वस्तूच्या होणाऱ्या हस्तांतरणावर मूल्यवर्धित कराची देयता येते. कापड व कापड प्रक्रिया उद्योगावर मूल्यवर्धित कराची आकारणी होत नसल्याने कंपोजिट मिलमध्ये वार्पिंग व सायझिंग प्रक्रिया करणाऱ्या लघु उद्योगावर मात्र कराची आकारणी होते. उद्योगामध्ये अल्प मूल्यवर्धन असल्याने कर दायित्व ही अल्प असते. उद्योगावर कर दायित्वाची परिगणना करून कराची मागणी केल्यास या उद्योगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता यान वार्पिंग व सायझिंग उद्योगात दिनांक 1 एप्रिल 2005 पासून दिनांक 31 मार्च 2016 पर्यंत ज्या उद्योजकांनी ग्राहकाकडून कर वसूल केलेला नाही किंवा कर भरणा केलेला नाही त्यांना कर माफी प्रस्तावित करण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या कर प्रस्तावाद्वारे सुमारे रुपये 396 कोटी इतका अतिरिक्त महसूल प्राप्त होईल असा अंदाज आहे. सदर वाढ ही सन 2017-18च्या अर्थसंकल्पीय अंदाजात अंतर्भूत केली आहे. या प्रस्तावांना सन्माननीय सभासदांचा पाठिंबा मिळेल
असा माझा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराज. सन